सार्थ श्री गणेश पुराण उत्तरार्ध भाद्रपद शुक्ल अष्टमी अध्याय 1 ते 23 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मुनी म्हणाले, हे बुद्धिमान सूता, तू आख्यान चांगले सांगितलेस. आम्ही ते आदराने ऐकले व आमची तृप्ती होत नाही. पण रोज अन्न खाऊनही प्राणी जसा तृप्त होत नाही तसे आम्ही तृप्त होत नाही. याकरता ज्यामुळे आम्ही तृप्त होऊ असे दुसरे कथानक सांग. सूत म्हणाले, उपासना खंड. आता क्रीडाखंड सांगतो. गणेशाने अनेक दैत्य कसे मारले, साधू ब्राह्मण गायी यांचे पालन कसे केले ते स्थिर चित्ताने ऐका. जसे जसे तू पुराण सांगतो तसे आमची ऐकण्याची इच्छा वाढते. असे मुनी म्हणाले, याकरता ज्या योगी लोक संसार सागरातून तत्काळ मुक्त होतील असे पुराण सांग. सूत म्हणाले, पूर्वी ब्रह्मदेवाने व्यासास व भृगूने सोमकांतास जे सांगितले तेच तुम्हास सांगतो. व्यास म्हणाले, हे ब्रह्मदेवा, गणेशाचे चरित्र सांग. त्या देवाने जे जे रूप घेतले व जी जी कर्मे केली ती सांग. हे ब्रह्मदेवा, तू कृपाळू आहेस. हे उपासना खंड ऐकून माझी तृप्ती होत नाही. त्याने जो जो अवतार घेऊन ज्या बलवान दैत्यास मारले तेच कर्म सांग. त्याचे बालचरित्र व नाना क्रीडा तुझ्या मुखातून ऐकून माझे मन शांत होईल. ब्रह्मदेव म्हणाले, व्यासा, हृदयात आनंद देणारा चांगला प्रश्न केलास. हे प्रभो, श्रोत आदरयुक्त असल्यास वक्त्याची प्रीती वाढते. सूत म्हणाले, असे नाना प्रकारचे प्रश्न ऐकून प्रश्न करणाऱ्याच्या व्यासास ब्रह्मदेव अलौकिक कथा सांगू लागले. पुण्यकारक कीर्ती असलेल्या तुला व सांगण्यासारख्यास माझी शक्ती वाढते तशी ती कोणत्याही वक्त्याची वाढेल. आता मी तुला गणेश चरित्र सांगतो. त्या प्रभूने नाना अवतार घेऊन भूभार हरण केला. अनेक दैत्यास मारून देवास स्वस्थनी बसवले. तो साधूंचे पालन व दुष्टास नाशास समर्थ आहे. हे मुनी, गणेशाख्याने विष्णूने सांगितलेल्या व ऐकण्याने सर्व कामना पूर्ण करणारा इतिहास ऐक. प्रत्येक युगात भिन्न नावे, भिन्न वाहने, भिन्न कर्मे, भिन्न गुणांनी युक्त असा गणेश दैत्यांचा नाश करतो असे विष्णू म्हणाले. त्याला 10 हात, सिंहार बसलेला, सर्वांस वर देणारा, सर्वांस वश करणारा, तेजोरूपी असा तो देव कृतयुगात विनायक या नावाचा झाला. त्रेतायुगात मयुरेश्वर नावाने प्रसिद्ध असलेला ते देव शुंभरवर्ण 6 हात मयुरावर बसलेला असा प्रकट झाला. द्वापरामध्ये आरक्तवर्ण उंदरावर बसलेला चतुर्भुज देव व मानव यांनी ज्यांची पूजा केली आहे गजानन या नावाने प्रसिद्ध झाला. कलीमध्ये धूम्रवर अश्वारूढ 2 हातांनी युक्त म्लेच्छांच्या सैन्याचे खंडन करणारा असा हा देव धूम्रकेतू या नावाने प्रसिद्ध झाला. तो कोणकोणत्या दैत्यास मारतो ते मी आता सांगतो. 1. अंग देशातील एका नगरात सर्व शास्त्रांच्या अर्थांचे तत्व जाणणारा, वेद व वेदांगी यात निष्णात, बृहस्पतीसारखा बुद्धिमान, अग्निहोत्री, देव व गायी ब्राह्मण यांची पूजा करणारा, सर्वदा ईश्वरोपासक व सर्व आगमामध्ये कुशल असा एक रुद्रकेतू म्हणून एक ब्राह्मण होता. रूप व लावण्य यांनी शोभित अशी शारदा नामक त्याची स्त्री होती. अशी स्त्री अप्सरामध्ये व अष्टविनायकामध्येही नसेल. तिच्या मुखाच्या योगाने पराजित झालेला चंद्र चिंतेने क्षयरोगी झाला. चंद्रमा नक्षत्रमालेच्या योगाने आकाश जसे प्रकाशयुक्त होते त्याप्रमाणे ती अनेक अलौकिक अलंकाराच्या योगाने भूलोकास प्रकाशित करीत असे. शरद ऋतूतील कमलाप्रमाणे तिचे नेत्र आहेत अशी ती शारदा एकदा शरद ऋतूतील चंद्राच्या योगाने सुशोभित झालेल्या अश्विन मासी गरोदर झाली. तिच्या शरीरावरील तेजामुळे सर्व दिपून जाऊन काही एक समजेनासे झाले. त्या साध्वीला जे जे डोहाळे लागत ते तिचा पती पुरत असे. 9व्या महिन्यात तिला जुळेपुत्र झाले. ते अतिशय सुंदर, दोघांचे अंतःकरणास आनंद देणारे, आजानुबाहू व ज्यांचे नेत्र दीर्घ आहे असे होते. त्या उभयतास पाहून त्यांचा पिता म्हणाला, आज मी ऋणशून्य झालो. माझे तप आज धन्य झाले. ज्या अर्थी मी आज 2 पुत्र पाहिले त्या अर्थी माझा वंश धन्य झाला व जन्मही सफल झाला. नंतर अर्ध्यादी उपचारांनी श्रेष्ठ ब्राह्मणास व गणपतीस उत्तम प्रकारे पूजन, मातृपूजन पूर्वक त्याने लागलेच पुण्य वाचन केले. ब्राह्मणाच्या द्वारे भक्तीने वृद्धिशास्त्र करून त्यांनी जातकर्म केले. आदराने ब्राह्मणांची पूजा केल्यावर त्याने त्यास अनेक दाने दिली. वस्त्रे, रत्ने, द्रव्ये यांच्या योगाने मित्रांचा सत्कार केला. अनेक वाद्यांच्या घोषासह घरोघर तांबूल व शर्करा वाटली. सारांश अत्युत्तम सद्वस्तूंची प्राप्ती झाली असता जसा ध्याननिष्ठ योगी आनंदित होतो त्याप्रमाणे तो ब्राह्मण पुत्र जन्माने तृप्त झाला. तदनंतर 10 दिवस होऊन गेले असता त्याने श्रेष्ठ ब्राह्मणास बोलावून व ज्योतिषशास्त्रामध्ये निपुण असलेल्या जोशांची मोठ्या भक्तीने पूजा करून, हे श्रेष्ठ ब्राह्मण हो, या माझ्या मुलांचे नाव काय ठेवावे असे तो विचारता झाला. भूत व भविष्य कालाचे तुम्हास ज्ञान असल्यामुळे तुम्ही मला विचार करून सांगा. हे ऐकून एकाग्र मनाने विचार केल्यावर, हे ब्राह्मण, देवांतक व नरांतक अशी या दोघांची अन्वर्थ नावे ठेवती आम्हास मान्य आहेत असे ते म्हणाले. असे त्यांचे वचन ऐकून ब्राह्मणाच्या भक्तीमध्ये रत असणाऱ्या त्या द्विजाने आपल्या शाखेमध्ये सांगितलेल्या विधीने तशी नावे ठेवली आणि ब्राह्मणास व सर्व नगरातील लोकांस भोजन घातले.
पुढे ज्याप्रमाणे वेळूचे अंकुर किंवा चोहोकडून जलाने भरलेल्या जलाशयाच्या तटावर हिलता वृक्ष जोराने वाढतात, त्याप्रमाणे ते दोघे पुत्र मेरू मंदारासारखे वाढले. ते जेथे जेथे यथृच्छेने पाय ठेवत असत तेथे रसातील शेषाचे मस्तक नमत असे. ते उभे राहिले असता सूर्यमंडल त्यांच्या मस्तकावर असल्यासारखे दिसत असते. ते दोघे आपल्या आईबापास फार कौतुक दाखवित असेत. असो, कोणी एके समय त्या दोन्ही बालकांची कीर्ती ऐकून त्या रुद्रकेतूच्या घरी नारद मुनी आला व त्याने कौतुकास त्यांची मस्तके हुंगून व त्यास मांडीवर बसून तो त्यांच्या आईबापास म्हणाला, नारद, तुमच्या या दोन्ही पुत्रांची अद्भुत व शुभ कीर्ती ऐकून मी आलो आहे. वा मुने, यापुढे त्यांची याहूनही अधिक कीर्ती होईल. तुझे मोठे भाग्य असल्यामुळे असले पुत्र तुला प्राप्त झाले. यास पाहून परकाही जर आनंदित होतो तर स्वजनांची काय गोष्ट सांगावी. नारदाने उच्चारलेले हे शुभवाक्य ऐकून ती आईबापे त्या नारद मुनीस म्हणाले, तुझ्या कृपेमुळे आमच्या पुत्रास सांप्रत काळी पुष्कळ आयुष्य असो. हे अधिक वीर्यवान, लोकांमध्ये प्रसिद्ध, सर्वज्ञ, शत्रू दंड करणारे होतील असा त्यांच्यावर अनुग्रह कर. ब्रह्मदेव म्हणाले, रुद्रकेतू आणि शारदा यांच्या पुत्रांची भक्ती पाहून नारदाने त्या उभयतास पंचाक्षरी महाविद्येचा उपदेश केला होता. त्यास म्हणाला, हिच्या योगाने तुम्ही शंकरास प्राप्त करा असे म्हणून व त्यांच्या मस्तकावर अभयहस्त ठेवून त्याने अनुष्ठान कसे करावे ते सांगितले. नंतर रुद्रकेतूचा निरोप घेऊन ज्याचे दर्शन दिव्य आहे असं तो मुनी नारद गुप्त झाला. हे ब्राह्मणा, मुनी गुप्त झाला असता ते दोघे बंधू आनंदले. आम्हास अनुष्ठाना करता तुम्ही आज्ञा द्या असे आईबापास म्हणू लागले. याप्रमाणे गणेश पुराणातील क्रीडाखंडाच्या नारदाच्या उपदेशाविषयी पहिला अध्याय संपूर्ण झाला. व्यास म्हणतात, बा ब्रह्मदेवा, त्यांनी अनुष्ठान कोठे व कसे केले हे सर्व आदराने प्रश्न करणाऱ्या मला विस्तारपूर्वक सांग. ब्रह्मदेव म्हणाले, व्यासा, चांगला प्रश्न केलास. मी आता तुला सर्व सांगतो. देवांतक व नरांतक यांनी अनुष्ठान केले. आई बापांची आज्ञा घेऊनच ते तेथे जेथे वायूचा संचारही नव्हता अशा गहन वनात गेले. ते वन अनेक वृक्ष व लता यांनी व्याप्त, विहिरी व सरोवर यांनी युक्त, पुष्पे व पल्लव यांनी सुशोभित व प्रचंड गुह्य पर्वत अनेक शिला यांनी भरलेले होते. तेथे राहून त्या दोघांनी मोठ्या तपास प्रारंभ केला. तेथेच ते दोघे एका अंगठ्यावर उभे राहिले व स्थिर मनाने देवादिदेव शंकराचे ध्यान करीत नारदाने सांगितलेल्या पंचाक्षरी शुभवेद्येचा जप करू लागले. 1000 वर्षेपर्यंत काही एक न खाता 2000 वर्षे वायुभक्षण करून 1000 वर्षे पिकलेली पाने खाऊन त्यांनी निर्वाह केला. याप्रमाणे ते जप करीत असता 10,000 वर्षे निघून गेली. तपश्चर्या अतिशय परिपक्व झाली असता त्यांनी आपल्या देहास भस्म फासले आहे अशा त्या तेजामय सूर्य निस्तेज झाला. व्याघ्राजीने पक्षमाला व गजचर्मे धारण करणाऱ्या त्या उबायताने उषककाली पुष्पे व पुष्पल्लव यांच्या योगाने शंकराची पूजा करण्याचा परिपाठ ठेवला होता. वा व्यासा, त्याच्या अद्भुत तेजामुळे त्या तपोवनातील हाडवैरी जे सिंह, गज इत्यादी प्राणी तेही वैरशून्य झाले. असो, या त्यांच्या तपाने संतुष्ट झालेला पंचमुख त्रिलोचन दशभूत ज्याच्या अर्धांगी पार्वती आहे, व्याघ्र चर्म गजकर्म व शूल यांनी युक्त, ज्याने मस्तकावर गंगा व उजव्या हातात डमरू धारण केले आहे, शेषरूपी हाराने युक्त असलेला ज्याचा कंठ रुंडमालीने सुशोभित झाला आहे, जो नंदीवर बसला आहे, ज्याचा कंठ नीलवर्ण आहे, जो अनेक अलंकाराने युक्त आहे, ज्याचे अंग श्वेतवर्ण आहे, ज्याने ललाटी चंद्र धारण केला आहे, असा शंकर प्रकट झाला. तशा प्रकारच्या उत्तम देवास पाहून ते दोघेही हर्षयुक्त झाले. ते दोघेही नाचू लागले. नंतर त्यांनी साष्टांग नमस्कार केला, हात जोडले व त्या देवाधिकास म्हणू लागले, हे देवा, आमचे आईबाप जन्म, नेत्र, तप ही धन्य आहेत. जो वेदांतात ज्ञात न होणारा अगम्य, ज्याच्यापासून वाणी परत फिरते, तेथे वेद 6 शास्त्रे मनही कुंठित होतात, ज्याची स्तुती करण्यास सहस्रमुखी शेष समर्थ नाही व संकाधिक मुनी ज्याचे स्तोत्र गाण्यास असमर्थ आहे, जो सर्व जगाचा कर्ता, रक्षक व नाश करणारा आहे, जो रंकास राजा व राजास रंक करतो, जो सर्पास कडे व कड्याचा सर्प करतो, जो मेलेल्यास जिवंत व जिवंत असल्यास मारतो, जो दारिद्र्यास धनाढ्य व धनाढ्यास निर्धन करतो, त्या महेश्वराचे आज आम्हास दर्शन झाल्यामुळे आमचे कुल व देहही धन्य आहेत. अशी त्या उभयतांची वाणी ऐकून शंकर म्हणाले, मी तुमच्या तोंडून मोठ्या आनंदाने फार उत्तम वाक्यामृत ऐकले. तुमच्या तपश्चर्येच्या योगाने अतिशय संतुष्ट होऊन नंदीवर बसून मी उमेस आलो आहे. ध्याननिष्ठ अशा तुम्ही हवे ते वर मागा. ब्रह्मदेव म्हणाले, शंकराचे हे वाक्य ऐकून हर्षामुळे ज्यांचा कंठ भरून आला असे देवांतक व नरांतक सद्गतीत वाणीने त्यास म्हणाले, हे देवादिदेवा, महेश्वरा, सर्वेश्वरा, जगदीश्वरा, जर तू संतुष्ट झाला असशील तर तुला सर्व द्यायचेच असेल तर आम्ही अनुग्रहास पात्र असू तर देव, इंद्र, मनुष्य, यक्ष, राक्षस, पिशाच, मानव, सर्प, गंधर्व, अप्सरा, किन्नर, सर्व शस्त्रास्त्रे, वनातील व ग्रामातील पशु, ग्रह, नक्षत्रे, भूते, दानव, असुर यांच्यापासून, त्याचप्रमाणे कृमी, कीटक इत्यादीपासून, त्याचप्रमाणे दिवस व रात्री आम्हास मृत्यू नसावा. हे जगदीश्वरा, तुमच्या प्रसादामुळे आम्हास त्रैलोक्याचे राज्य व तुझ्या चरणांची ठाई भक्ती दे. ब्रह्मदेव म्हणाले. तदनंतर त्याच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेला वृषभध्वज शंकर भक्तांचे सर्व ऐकून म्हणाला,
जे जे तुम्हाला इष्ट आहे ते ते सर्व होईल. त्यांच्या विरुद्ध कधी काही होणार नाही. सर्वांपासून अभय अमृत्यू त्रैलोक्यातील राज्य तुम्हास प्राप्त होईल. तुमचे आम्हालाही भय वाटेल. असे बोलून शंकराने त्यांच्या मस्तकावर अभय करकमल ठेविले. याप्रमाणे त्यास इष्टवर देऊन शंकर अंतर्धान पावले. त्यांची आज्ञा घेऊन ते गुप्त झाले असता ते घरी गेले. हर्षाने आईबापाचे दर्शन घेऊन त्यास प्रदक्षिणा करून प्रणाम करून पूजा करून अतिहर्ष झालेल्या पुत्रांनी त्यास आलिंगन दिले व आपला वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांची मस्तके होंगून त्याचा पिता त्या पुत्रास आनंदाने म्हणाला, तुमच्या उत्तम वर प्राप्तीमुळे शंकराच्या दर्शनामुळे तुम्ही जन्म कुल्यास पवित्र केले आहे. खरोखर तुम्ही मोठे यश मिळवलेत. हे पुत्रो, हा वृत्तांत ऐकून माझी गात्रे आज शीतल झाली आहेत. मला अमृतपानाने होणारी आज परमतृप्ती झाली आहे, यात संशय नाही. पुढे मातेने त्यास अभ्यंग स्नान घातले. नंतर त्यांनी नाना प्रकारच्या शुभ अन्नाचे पिता व वेद आणि शास्त्रे यांच्यामध्ये निपुण असणारे ब्राह्मण यासह भोजन केले. तदनंतर अनेक अलंकार व भूषणे यांच्या योगाने त्यांच्या मातेने पुत्रांकडून ब्राह्मणांचे पूजन करविले व त्यांच्यापासून अनेक आशीर्वाद घेऊन त्यास नमस्कार करून त्यांचे विसर्जन केल्यावर त्या दोघांनी ती रात्र आनंदाने घालवली. ब्रह्मदेव म्हणाले, तदनंतर प्रातःकाळी उठून गुरुचे ध्यान करून त्यांचा मानसिक सत्कार करून सर्व देवांचे स्मरण करून व त्यास नमस्कार करून ते दोघेही नैऋत्य दिशेस गेले. मूत्र पुरुषोत्तक करून दात व जिवा घासून स्नान करून संध्येची उपासना करून इष्टदेवांची पूजा केली. भक्तीने ब्राह्मणांचे पूजन करून त्यास धन व वस्त्रे दिली. कास्य पात्रातील घृत पाहून ते ब्राह्मणास दिले. निर्मल आरशामध्ये पाहून तो दक्षिणेस निघाला आणि वस्त्रे परिधान केल्यावर ते दोघेही विचार करू लागले. त्यातील ज्येष्ठ म्हणाला, मी महेश्वराच्या वरदानामुळे स्वर्गलोकात जिंकतो. तू त्याच्याच प्रसादाच्या योगाने मृत्यूलोक व पाताळलोक जिंक. ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे निश्चय करून शुभ दिवस पाहून ज्याचा वेग वायूच्या वेगासारखा होता असा त्यातील एक स्वर्गलोकी गेला. अमरावतीस गेल्यावर तेथील नंदनवनांचा विध्वंस करून तो बलवान पुरुष कंबर बांधून इंद्राच्या पुढे उभे राहिला. जेव्हा वेगाने धावणाऱ्या देवामध्ये मोठा कोलाहल माजला. हा कोण आहे, हा कोण आहे, हा अकस्मात इंद्राजवळ कसा आला, या मनुष्यास मारा, घट्ट बांधा किंवा दूर न्या, असे म्हणून धावणाऱ्या त्या सर्वांची त्याने उड्या मारून व वारंवार एकदम पडून निराकरण केले. त्याच्या उड्डाणामुळे स्त्रियांचे गर्भ व मोठे वृक्ष भूमीवर पडले. पर्वतवने खाणी यासह पृथ्वी कंपायमान झाली. ते उत्तम योग देव त्यांच्या अंगकांतेमुळे निस्तज व काळे ठिक्कर पडले. ज्याप्रमाणे रोगाने पराजित झालेला मर्त्य तत्काल निस्तेज होतो, त्याप्रमाणे त्या दर्शनामुळे सर्व देव फिके झाले. मुनी इंद्रिय निस्तेज व विवल झाला. कित्येक दशदिशेस पळून गेले. कित्येक चिलखतादी चढून लढण्यास तयार झाले व कित्येक अधीर वादमदेव त्यास शरण गेले. तेव्हा इंद्र हातामध्ये वज्र घेऊन ऐरावतावर चढला. त्याने अतिभयंकर गर्जना केली. त्यामुळे त्रिभुवन कापू लागले. लढाईस तयार असलेला उत्तम देवास तो म्हणाला, पाहता काय, हा दैत्य येथे येईपर्यंत तुमचा पराक्रम कुठे गेला होता? तदनंतर ज्यांनी मोठा उद्यम केला आहे असे ते सर्व संग्रामाकरता पुढे गेले. देव संग्रामाविषयी उत्सुक झाले आहेत असे पाहून देवांतक इंद्रास म्हणाला, इंद्रा, उगीच श्रम का करतोस? माझ्या वरांचा विचार कर. प्रत्यक्ष यमही भयाने संत्रस्त होऊन पळून निघून गेला. शंकराच्या आज्ञेने मी हे तुझे वज्र तृणासारखे मानतो. तुझ्या दृष्टीपुढे असणारे देव माझ्या श्वासाने सर्वत्र जात आहेत. वास्तव हे इंद्रा, माझे वचन ऐक. मला आपली सर्व स्थाने सामोपचाराने देव व तू कुठेतरी राहा, नाहीतर सर्व सोडून तू व्यर्थ मृत्यू पावशील. देवांतक असे माझे नाव तुला कसे ठाऊक नाही? ब्रह्मदेव म्हणाले. असे त्याचे वचन ऐकून इंद्राचे हृदय भिन्न झाले. अतितप्त झालेल्या तेलामध्ये पाणी पडले असता जसा भडका उडतो त्याप्रमाणे इंद्राच्या मुखातून प्रबल अग्नी बाहेर पडला. तदनंतर क्रोध व आवेश यांनी युक्त असलेला महेंद्र त्यास म्हणाला, मी तुझ्यासारखे किती म्हणून राक्षस मारले नाहीत. असुरधमा, तू वरामुळे गर्विष्ठ होऊन आला आहेस, पण वज्रपात झाल्यावर खचित तू मरून धरणीवर पडशील. तुझ्या नावामध्ये जो समास आहे तो अन्न पदार्थ प्रधान बहुब्रीही आहे असे समज. म्हणजे देव आहे अतंक, ज्याचा असा अर्थ होईल. तदनंतर बलवान इंद्राने मोठीत घट्ट धरलेल्या वज्राने त्यास प्रहार केला. पण ज्याप्रमाणे मातीचे कच्चे भांडे खाली पडले असतात त्याचे तुकडे होतात, त्याप्रमाणे वज्राचे शतशः तुकडे झाले. देवांतकाचा एक रोमही न तुरता तो सम्रांगाने स्वस्थ उभा राहिला. तदनंतर ह्याने मुष्टीने महेंद्राच्या पाठीवर प्रहार केला. त्यामुळे तो वायूने उपटलेल्या वृक्षाप्रमाणे भूमीवर पडला. असा त्याचा पराक्रम समजतात इंद्राने तेथून पळ काढला. जेव्हा सिंह असा मृग समूहाच्या मागून धावतो त्याप्रमाणे आपले भयंकर मुख पसरून तो वेगाने त्याच्या मागे लागला व पळणाऱ्या इंद्रास म्हणाला, आता का पळतोस? तुझ्या वल्गना कोठे गेला? हे इंद्रास, सर्व देवगणांसह तू माझ्या पुढे उभा राहा, कारण पाठ दाखवून पळत असलेल्यास उत्तम वीर मारत नाही. नंतर तो स्वतः त्याच्या पुढे गेला व त्याने त्या देवास मारले. त्याच्या मुखात चापटी देऊन त्यांना गतप्राण करून भूमीवर पाडले. नंतर एकास गरगर फिरून भूमीवर आपडले. कित्येकास लाथेने, बुक्क्याने व दुसऱ्यास कित्येकास कोपराने प्रहार केला. कित्येकास गळ्यापाशी धरून त्यांचा प्राणघात केला. कित्येक देवांचे त्याने गुडघे मोडले. कित्येकांचे दोन्ही हात, कित्येकांचे दोन्ही मांड्या
मोडल्या व देवास दूर फेकून दिले, तेव्हा कित्येक उपडे पडले, तर तसेच कित्येक देव उताने पडले. पुढे जाण्यास असमर्थ झालेल्या काही देवांनी आपल्याच मुखावर प्रहार केला. कित्येक दुःखयुक्त मनाने जगदीश्वराने एकाएकी हा प्रलय तर आरंभिला नाही असा तर्क करू लागले. सारांश सिंहाने पीडा दिलेल्या गजाप्रमाणे सर्व देव छिन्नभिन्न होऊन पडले. तेव्हा तो जयशाली देवांतक मेघगर्जना होऊ लागली असता मयुराचा समुदाय जशी गर्जना करू लागतो त्याप्रमाणे स्वतः लागलीच गर्जना करू लागला. भास्करी सोडून तिथून फार दुरून निघून गेला. आपली आपली स्थाने सोडून सर्व देवही पळून गेले. तेव्हा तो असुर निर्भय मनाने स्वतः इंद्रपदी बसला. इकडे सर्व देव मेरू पर्वताच्या उत्तम गुहेमध्ये गेले. कंदमुळे व फळे का त्यांनी मोठ्या दुःखाने दिवस घालवले. तदनंतर भूतलावरून व चारी दिशाकडून असंख्य दैत्य व दानव तेथे आले. त्यांनी अनेक प्रकारच्या द्रव्यांनी, अनेक तीर्थातून आणलेल्या जलांनी, अनेक ऋषींनी म्हटलेल्या मंत्रसमूहांनी, शंख, बेरी, दुदुंबी, मृदुंग आदी वाद्य यांच्याच घोषात त्या देवांतकावर अभिषेक केला व त्या आपल्या स्वामीस दैत्य म्हणाले, दैत्य कुलामध्ये तुमच्यासारखा आजपर्यंत कोणी झाला नाही व पुढेही होणार नाही. आता तू आम्हास आज्ञा कर. ब्रह्मदेव म्हणाले, ह्याप्रमाणे त्या एकट्याने इंद्रादी देवास जिंकले, देवांचे राज्य घेतले, अमरावतीचे रक्षण केले. तदनंतर तो कोटी दैत्यासह सत्यलोके गेला. तेव्हा पूर्वी देव जेथे गेले होते तेथे ब्रह्मदेव गेला. हे पाहून देवांतकाने तेथे एका नायकाची स्थापना करून तो ब्रह्मदेवाच्या वाहनात बसून व केव्हा केव्हा इंद्राच्या वाहनात बसून वैकुंठी गेला. पण तो पोचण्याच्या पूर्वीच लक्ष्मीसह हरी क्षीरसागरामध्ये निघून गेले होते. तेथे अति आप्त अशा श्रेष्ठ दैत्याची स्थापना केल्यावर तो विचार करू लागला, हे दैत्य मी काय जिंकले तेही ते मला सांगा, म्हणजे मी तेथे जातो. ते म्हणाले, देवांचा कोणताही प्रदेश राहिलेला नाही. यास्तव आता लोकपालांच्या स्थानी व जनस्थानी अनेक दैत्यांची स्थापना करून निश्चित व स्वस्थ राहून तू अमरावतीचे रक्षण कर. हे अमात्यांचे भाषण ऐकून मोठ्या अनंताने युक्त झालेला देवांतक त्यांनी चांगल्या रीतीने सांगितलेले ते वाक्य मानून त्याप्रमाणे कर्ता झाला. व्यास म्हणाले, हे ब्रह्मदेवा, देवांतकाचे चरित्र तुझ्या तोंडून मी भक्तीने ऐकले. आता मला नरांतकाचे कृत्य सांग. ब्रह्मदेव म्हणाले, हे ब्राह्मणा, या सत्यवती सुता सावधानान मनाने ऐक. तुझा मोठा आदर पाहून मी आता ते तुला सांगतो. अनेक दैत्यगणांनी युक्त होऊन नरांतक भूलोकी गेला. त्याने राजांचे कवन करून त्यातील कित्येकास मारले. तेव्हा पुष्कळ राजे मेले आहेत असे पाहून ते सर्वही त्यास शरण गेले. जे जे सैन्य त्याला पाहिजे ते ज्ञानाने, तसेच अज्ञान किंवा सूर्योदय झाला असता जसा अंधकार पळून जातो त्याप्रमाणे दश दिशेस पळून जाई. सारांश याप्रमाणे नरांतकाने सर्व भूलोक स्वयवश केला. जे त्याला शरण गेले त्यांचे होऊन त्यांच्या पायी राहिले. त्यास जे मृत झाले होते त्यांच्या पुत्रास कारभार देणारे करून त्याने पुन्हा राज्यावर स्थापिले व जे राजे युद्धास तयार झाले होते त्यांचे दास झाले. त्यांच्या स्थानी त्या संमत असलेल्या दैत्यास्थाने स्थापिले. सारांश समुद्र वलयांकित पृथ्वीचे त्याने रक्षण केले. देव, दानव, किन्नर त्यांच्या अतिशय भीतीमुळे संतप्त झाले. मुनी यज्ञ व स्वाध्याय सोडून पर्वताच्या गुहेमध्ये गेले. वेदांचा त्याग केल्याचा दोष लागू नये म्हणून मनानेच त्यांनी श्रुतींचा अभ्यास चालवला. त्यांची मने भीतीयुक्त असल्यामुळे त्यांनी तपश्चर्या केली नाही. तदनंतर नरांतकाने नागलोक जिंकण्याच्या इच्छेने अनेक अतिबलवान व नाना प्रकारच्या कपटामध्ये चतुर अशा दैत्यास पाठवले. तेव्हा ते सर्व गरुडाचे रूप धरून गेले व उत्तम नागास भक्षण करून आले. याप्रमाणे त्यांनी असंख्य नागास खाल्ले असता शेष, मोते, रत्ने व नागकन्या यांच्यासह त्यांच्या पुढे आला. अनेक सुंदर व अलौकिक वस्त्रे घेऊन ती सर्व त्याने त्यास दिली व असुरांबरोबर साम केला. नरांतकाने सांगितलेली आज्ञा त्याने मान्य केली. ज्याला 1000 मस्तके आहेत अशा शेषाने त्यास वार्षिक करभार देण्याचे कबूल केले. तरी सुद्धा त्या दैत्याने त्या रसातळी अनेक दैत्यांचा सर्वांचा अध्यक्ष असा एक श्रेष्ठ दैत्य ठेवला. तेथे असलेल्या एका दैत्यास अशी आज्ञा केली की जेव्हा तुला सर्पांची थोडीशी चलबिचल दिसेल तेव्हा लागलीच तू दूतमुखाने आम्हा सूचना कर, म्हणजे आम्ही सर्व सर्पांस मारून टाकू. ह्याप्रमाणे त्यास आज्ञा करून ते सर्व दैत्य मृत्यूलोकी असलेल्या नरांतकाकडे गेले व त्यास सर्व वृत्तांत सांगते झाले. तेव्हा नरांतकाने मृत्यूलोकातील व पाताळ लोकातील कोणाशी कसा ठराव केला इत्यादी सर्व वृत्तांत देवांतकास सांगून पाठवला. स्वर्गलोकामध्ये दुर्लभ असलेल्या देणग्याही त्याने त्यांच्याकडे पाठवल्या. इकडे भूलोकी दुर्लभ असलेले पदार्थ देवांतकही आपल्या भावास पाठविता झाला. तात्पर्य त्या उभयतांनी याप्रमाणे मोठ्या आनंदाने त्रैलोक्याचे राज्य केले. सोमकांत म्हणतो, कोणता अवतार घेऊन, कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने व कोणत्या रूपाने देवाने त्या दोघांस मारले ते मला सांग. भृगू म्हणाले, याचप्रमाणे ज्याला प्रश्न केला आहे असा चतुर्मुख मोठ्या प्रीतीने व्यासची कथा सांगता झाला तीच मी तुला सांगतो. ब्रह्मदेव म्हणाले, बा मुने, दुर्जय वरामुळे गर्वयुक्त झालेल्या त्या दोघांस ज्या रूपाने, ज्या अवताराने, ज्या शस्त्राने, ज्या अस्त्राने देवाने मारले व देवास लोक प्राप्त होऊन तो आपल्या स्थानी कसे स्थित झाले ते सर्व मी तुला सांगतो, ते तू श्रवण कर. ब्रह्मदेव म्हणाले, अतिशय बुद्धिमान, पुण्यवान, धर्मशील, तपस्वी, जितेंद्रिय, अति कृपाळू, लोकातील दुःख व शोक नाहीसा करणारा, नेत्र मिटून ध्यानाने जो भूत भविष्य वर्तमान जाणतो, मनानेच उत्पत्ती संहार करणारा, वेदामध्ये निष्णात, सर्व शास्त्रांच्या अर्थाचे तत्व जाणणारा व ज्यात मातीचे ढेकूळ, दगड, सुवर्ण
ही सारखीच आहे. अशा कश्यप नामक माझाच मानसपुत्र होता, ज्याची अदिती नामक ज्येष्ठ पत्नी अतिसुंदर स्वरलक्षणाने संपूर्ण जिला स्वर्गलोकी उपमाच नाही अशी होती. पातिवृत्य तेजाने त्रैलोक्याचे भस्म करणारी ती समर्थ होती. शेष आपल्या सहस्रमुखाने तिच्या गुणाचे वर्णन करण्यास समर्थ नव्हता. गुणांच्या प्राप्तीकरता अष्टनायिका तिची सर्वदा सेवा करीत असत. असो ती निष्पाप श्री इंद्रादी देवसमूहास जन्मदेती झाली. वस्तुतः ती मूल प्रकृती रूपच असून तशा प्रकारचे स्वरूप धारण करती झाली. एकदा आनंदित होऊन ती आपल्या आनंदित झालेल्या पतीस म्हणाली, हे स्वामी, मी काही विनंती करण्याची इच्छा करते, कृपा करून मला ते सांगा. कारण प्रभो, साध्वी स्त्रियास पती वाचून दुसरी गतीच नाही. कश्यप म्हणाले, हे कल्याणी, हे निष्पापे, हे माझ्या मनात प्रीती उत्सव करणाऱ्या स्त्रिये, तू चांगले बोललीस. तुझ्या मनामध्ये जे असेल ते विचार, म्हणजे मी सांगतो. अदिती म्हणाली, इंद्रादी देवगण आपल्या पुत्रत्वात प्रत प्राप्त झाले आहेत, पण ज्यावेळी चिदानंद स्वरूप परात्पर परमात्मा ईश्वर माझ्या पुत्रतेप्रत प्राप्त होईल, तेव्हाच माझे मन स्थिर होईल. त्याची सेवा करण्याची मी इच्छा करते. यास्तव ज्याच्या योगाने तो माझ्या पुत्रत्वाप्रत प्राप्त होईल व मन कृतकृत्य होईल, अशा त्याविषयी मला काही उपाय सांग. मुनी म्हणाले, हे भाग्यवती, तू अतिशय संतोष देणारे हे चांगले वचन बोललीस. हे देवी, तृषेने आर्त झालेल्या जल व शोधितास भोजन व अतिशय आनंद देते, तसे हे तुझे वचन मला आनंद देणारे झाले आहे. पण पुण्या वाचून परमात्मा आपल्या पुत्रतेप्रत कसा प्राप्त होईल? प्रिये, याविषयी मी एक उपाय सांगतो, त्यास हृदयामध्ये स्थिर कर. जो वेदास अगोचर ब्रह्मादी देवांचा विषय न होणारा, निर्गुण निरंकार निरीच्छ निर्विकल्प मायेमुळे विषय होणारा, भार्येस नाचविणारा, माया विपुष्यास मोह पाडणारा, मायेहून भिन्न असूनही मायेचा आधार, कारणातीत मायेचा विस्तार करविणारा आणि जो कार्य व कारण यांचेही कारण, तो प्रिये अनुष्ठाना वाचून साकारतेप्रत कसा प्राप्त होईल? अदिती म्हणाली, महामुनी, मी आता कोणाचे ध्यान करू? अनुष्ठान कसे व कोणत्या मंत्रांनी करू ते मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, ह्याप्रमाणे ज्यास प्रश्न केला आहे असा तो मुनी, ज्याच्या 5 अक्षरे आहेत, तो चतुर्थी विभक्त्यात आहे, तो ओंकारोपी पल्लवाने युक्त आहे, ज्याच्या शेवटी नम हे पद आहे, अशा नाममंत्राचा ध्यानासह न्यास आणि देवता यासह तिला उपदेश करता झाला. त्याने पुरश्चरणाचा सर्व मार्ग तिला सांगितला. तेव्हा हे ब्राह्मणा आनंदित झाली. ती अदिती आपल्या कश्यप नामक पतीची प्रणामपूर्वक आदराने पूजा करती झाली व आज्ञा घेऊन ती तप करण्याकरता वनात गेली. स्नान करून पवित्र धारण करून यथाविधी न्यास करून देवादिदेव विनायकाचे स्थिर मनाने ध्यान करणारी, जिने आपल्या इंद्रियांचा निरोध केला आहे व शुभ आसनांचा स्वीकार केला आहे, अशी ती अदिती वृक्ष व लता यांनी व्याप्त निर्वांत व उपद्रवशून्य अशा स्थळीच बसून विनायकाचे अनन्य मनाने स्मरण करीत परममंत्राचा जप करू लागली. साक्षात्काराची इच्छा करणारी ती देवमाता आहार सोडून वायुभक्षण करीत जप व ध्यान यामध्ये तल्लीन झाली. तिच्या तपाच्या सामर्थ्यामुळे तेथील प्राणी वैरशून्य झाले. ही कोणती सिद्धी मिळवणार आहे असे म्हणून ती देवही भयभीत झाले. असो ह्याप्रमाणे ती आदिती 100 वर्षे तप करती झाली. तिचे अनेक प्रकारचे क्लेश व स्त्री असूनही तसले ते धैर्य पाहून विनायक देव प्रगट झाला. तेजाची जणू काय राशी, कोटी सूर्यप्रमाणे ज्याची प्रभा आहे, दशभुज 2 कुंडलांनी विराचित, ज्याचे शरीर मदनाहून अतिसुंदर आहे, जो सिद्धी व बुद्धी यासह आहे, ज्याने मोत्याची माला परशु कमल धारण केले आहे, ज्याने सोन्याचे कटीसूत्र कस्तुरीचा तिलक व नाभी प्रदेशी सर्पास धारण केले आहे, आणि जो अलौकिक वस्त्राच्या योगाने विराजित झालेला आहे, अशा त्या तेजाच्या राशीस पुढे पाहताच अदिती अतिशय भ्याली. मूर्छा आल्यामुळे नेत्र मिटून ती भूमीवर पडली. जप व ध्यान विसरून ती मनात विचार करू लागली, माझ्यापुढे हे काय आले आहे? हा काय बरे चमत्कार! आता काय होणार? मी जप व ध्यानही विसरले, अथवा हा परमेश्वर आपल्या तेजाने दिशा प्रकाशित करीत आहे, वर देण्याकरता आला असेल. ह्याप्रमाणे ती जो विवल होत आहे तो देव तिला म्हणाला, हे देवी, तू प्रणाने अहोरात्र ज्याचे ध्यान करीत आहेस, तो मी तुझे घोर तप निष्ठा पाहून वर देण्याकरता आलो आहे. यास तो मनापासून तू ज्या ज्या वरांची इच्छा करीत असेल ते माझपासून मागून घे. हे सुरते, या तपाच्या योगाने संतुष्ट झाल्यामुळे मी तुला सर्व ते देईल. ब्रह्मदेव म्हणाले. त्याचे वाक्य ऐकून अदिती स्वस्थ झाली आणि हात जोडून दीन होऊन तिने विनायकास प्रणाम केला. नंतर मनाने सर्वदा अतर्क अशा त्या देवास ती म्हणाली, देवा, तूच विश्व निर्माण करतोस, त्याचे रक्षण करतोस, त्याचा संहार करतोस. तू सर्वेश्वर, नित्य निरंजन, प्रकाशरूप, निर्गुण निरहंकार, नाना रूपे धारण करणारा, सर्वदा योगामुळेच ज्ञात होणारा व सर्व पुरुषार्थ देणार आहेस. आता या विनायका मला सौम्य रूपाने वर दे. हे देवेशा, तू जर संतुष्ट झाला असशील तर मला वर द्यायचा असेल तर तू माझा पुत्र हो. त्यामुळेच मी कृतकृत्य होईल. त्यामुळे मी तुला सव्य देईल. साधूंचे रक्षण होईल, दुष्टांचा नाश होईल, देवास कृतकृत्यता प्राप्त होईल. विनायक म्हणाले, मी तुझा पुत्र होईल, साधूंचे रक्षण करील, कंटकरूप दुष्टांचा नाश करेल, तुझ्याही सर्व इच्छा पूर्ण करील. ब्रह्मदेव म्हणाले. असे म्हणून हा देवादिदेव विनायक गुप्त झाला. इकडे अदिती कश्यपाकडे जाऊन वृत्तांत सांगती झाली. अदिती म्हणाली, तुझ्या आज्ञेने मी अरण्यात गेले, फार मोठे तप केले.
तेव्हा हा तेजरूप गजानन वर देण्याकरता आला, पण त्याचे स्वरूप पाहून मी भयभीत झाले असता मी त्या विनायकाची प्रार्थना केली. हे उत्तमने त्याने मला नाना प्रकारचे वर दिले आहेत. तो विनायक मी तुझा पुत्र होईल असे सांगून गुप्त झाला. तेव्हा हे मुनी तुझ्या सामर्थ्यामुळे तिचे कार्य सिद्ध झाले आहे, अशी मी आता आपल्या आश्रमाप्रत आले आहे. ब्रह्मदेव म्हणाले. असे तिचे अमृततुल्य वचन व वरदान ऐकून हे मुनीश्वरा तिच्यासोबत मुख्य मुनी हर्षयुक्त झाला व अमृताने तृप्त झाल्याप्रमाणे ते दोघेही मोठ्या आनंदाने रममान झाली. ह्याप्रमाणे श्री गणेश पुराणातील क्रीडाखंडाचा आदितीच्या वरप्राप्तीविषयीचा 5वा अध्याय संपूर्ण झाला. भृगू म्हणतो, नंतर दुष्ट दैत्याच्या भाराने अतिशय पीडित झालेली पृथ्वी वेषांतर करून ब्रह्मदेवाकडे गेली व दीन होऊन हात जोडून त्या पद्मसंभवास म्हणाली, मी मलिन दीन व अयज्ञवताधिकांनी हीन झाली आहे. हे तसेच ब्रह्मदेवा, इंद्रासह वर्तमान व ऋषीगणांसह वर्तमान देव आपल्या स्थानापासून भ्रष्ट झाले आहेत. असह्य भाराने अतिसंपन्न होऊन मी तुझ ब्रह्मदेवास शरण आले आहे. यास्तव ज्या उपायाने दुष्टांचा नाश होईल तो तू दूर कर. नाहीपेक्षा पर्वत व लोक यांनी व्याप्त अशी मी त्रासातळात जाईल. भृगू म्हणाले. तसे त्या पृथ्वीचे वाक्य ऐकून ब्रह्मदेव तिला म्हणाला, मी इंद्रादिक सर्व लोकपाल देवतांचे समूह व ऋषी स्वाहा स्वदा यांनी राहीत अतिशय दुःखी झाले आहेत. त्या स्थानापासून, मंत्रापासून, आचारापासून भ्रष्ट झाले. आपण सर्व ज्याप्रमाणे प्रलय समूही देवादिदेव गजाननाची प्रार्थना करतो तशीच आज प्रार्थना करूया. कारण ब्रह्मरूप निराकार व जगाच्या कारणाचे कारण असा तो देव लोकांच्या दैवयोगाने जेव्हा साकारते प्राप्त होईल तेव्हा हे वसुंधरे सर्व लोकांचे व तुझेही कल्याण होईल. भृगू म्हणाले. असे बोलून ब्रह्मादिदेव ऋषीगण आनंदाने हात जोडून निराकार व साकार अशा देवांची तात्काळ स्तुती करू लागले. हे सर्व लोकांच्या नाथा तुला नमस्कार असो. हे सर्व लोकांच्या आधारा तुला आम्ही वारंवार नमस्कार करतो. वा सर्व लोकांच्या जनका व सर्व लोकांचे हरण करणाऱ्या ईश्वरा तुला आमचे शतशः नमस्कार असो. देवशत्रूंच्या नाशका, हे भक्तांच्या पाशांचे हरण करणाऱ्या व आपल्या भक्तांचे पोषण करणाऱ्या व थोड्याशा भक्तीने संतुष्ट होणाऱ्या देवा तुला आम्ही हजारो नमस्कार करतो. ज्याने सर्वदा मायेचा निराश केला, जो आकार शून्य आहे, ज्याचे स्वरूप परात्पर ब्रह्ममय आहे, क्षर व अक्षर म्हणजे नित्य व अनित्य या भावाहून जो भिन्न आहे, जो सत्वगुणादी शून्य आहे व जो दिनांवर अनुकंपा करीत असतो, अशा हे भगवाना तुला नमस्कार असो. उपद्रवरहित, सर्व कामनांचा अनुकायपूर, निरंजन, सर्व दैत्यास मारणारा, नित्य सत्य परोपकारी व सर्वत्र सम अशा तुला आम्ही आदराने नमस्कार करतो. अशी स्तुती करून ते सर्व मुनी व देव अतिशय विवल व दुःखित होऊन देवादिदेव विनायकास पुनरपी म्हणाले, देवा सर्व जगत हाकार युक्त स्वाहा व स्वदा यांनी रहित झाले आहे. अरण्यातील पशुप्रमाणे आम्ही मेरू पर्वताच्या गुहेत राहून राहिलास. या हे विश्वंभरा, आता या तुझ्या महादैत्यास मार. या प्राणी ते सर्व स्तुती करू लागले असता आकाशवाणी झाली. सांप्रतकाली कश्यपाच्या घरी देव अवतार घेईल, अद्भुत कर्मे करील व तुमची स्थानी तुम्हास देईल. दुष्टांचा नाश आणि साधूंचे रक्षणे करील. भृगू म्हणाले. अशी ती वाणी ऐकून ब्रह्मदेव पृथ्वीस म्हणाला, देवी पृथ्वी, ह्याच आकाशवाणीचा पूर्ण निश्चय करून तू स्वस्थ हो. तुझ्याकरता सर्व देवही मृत्यूलोकी अवतार घेतील व तुझ्यावरील मोठा भार नाहीसा करतील. विनायक तर अवतीर्ण झालाच आहे. भृगू म्हणाले. त्या ब्रह्मदेवाने जिला सर्व सांगितले व ज्यामुळे तिचे चित्त संतोषयुक्त झाले, अशी ती पृथ्वी स्वस्थ मनाने आपल्या स्थानी गेली. तदनंतर पुष्कळ काळ गेला असता ती आदिती गर्भधारणा करती झाली. चंद्राप्रमाणे तिचे तेज रोज वाढू लागले. 9 महिने पूर्ण झाले असता तिला उत्तम पुत्र झाला. ब्राह्मणाच्या वाक्यावरून तो कश्यप नंदन या नावाने प्रसिद्ध झाला. ज्याला 10 भुजा आहेत, तो अतिबलवान, कानातील कुंडलांनी मंडित, कस्तुरीच्या योगाने ज्याचे ललाट चमकट आहे, मुकुटाने ज्याचे मस्तक सुशोभित झाले आहे, तो सिद्धी बुद्धी युक्त आहे. कंठातील रत्नमालेने जो विभूषित आहे, ज्याचे वक्षस्थल चिंतामणीच्या योगाने दीप्तिमान झाले आहे, ज्याचा अधरोष्ट जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल आहे, नासिका उंच आहे, भ्रुकुटीच्या योगाने ललाट सुंदर आहे, जो दातांच्या दीप्तीने मुक्त आहे, ज्याच्या देहकांतीने अंधकार नष्ट झाला आहे व जो शुभ व दिव्य वस्त्रांनी युक्त आहे, अशा प्रकारच्या या बालकास पाहून त्याच्या तेजाने ज्याचे नेत्र दिपून गेले आहेत, असे त्याचे आई बाप काही एक पाहण्यास समर्थ झाले नाहीत. पण बलात्काराने डोळे उघडून व त्याचे उत्तम रूप पाहून ती दोघे आनंदित झाली. नंतर तो पुत्र त्यास म्हणाला, हे माते, तू पूर्वी 1000 वर्षेपर्यंत ज्या रूपाने माझे ध्यान केलेस व पुत्र होण्याविषयी प्रार्थना केलीस, त्या रूपाने प्रकट होऊन त्यावेळी मी तुला अनेक वर दिले. आज तुझ्या पुत्रभावास प्राप्त झाला आहे. मी आता भूमीचा भार हरण करणारा, त्याचप्रमाणे तुम्हा उभयतांची सेवा, ब्रह्मादी देवांच्या स्थानांची प्राप्ती व दुष्ट दैत्यांचा नाश मला कर्तव्य आहे. भृगू म्हणाले. हे त्याचे वाक्य ऐकून अंतरिक्षात सूर्यास पाहून चक्रवाक पक्ष्यांचे जोडपे जसे आनंदित होते, त्याप्रमाणे ती उभयता आनंदित झाली व त्यावेळी त्यास म्हणाली, आमच्या अद्भुत पुण्याचा विजत झाल्यामुळे परमात्मा गजानन आमचा पुत्र झाला. आमचे कुल, आईबाप, जन्म व ज्ञान धन्य आहे. कारण सर्व साक्षी चराचरांचा गुरु, निराकार, नित्यानंदमय सत्व ईश्वर आमच्या शुभ पुत्रत्वात प्राप्त झाला आहे.
माळेच्या दोऱ्यामध्ये जसे पुष्कळ मणी ओवलेले असतात त्यापर्यंत त्यांच्यात हे चराचर ओवलेले आहे आणि तो सर्वव्यापी व सर्व वेत्ता आहे, तोच तू आहे, त्यात काही संशय नाही. पण आता तू अतिदिव्य रूपाचा उपसंहार कर व एखाद्या सोंगाड्याप्रमाणे प्राकृत रूप घेऊन क्रीडा कर. तुला ज्यावेळी ज्या स्वरूपाचे काम पडेल त्यावेळी तू ते घे. असे त्यांचे म्हणणे ऐकून त्या देवाने आपले रूप झाकून टाकले व दोन्ही हातांनी युक्त असा सामान्य बालक होऊन तो पृथ्वीवर पडून पाताळ अंतरिक्ष सर्व दिशा व अवंतात दिशा यास नादित करीत रडू लागला. ज्याचा शब्द ऐकल्यामुळे वांजश्री गर्भवती झाली, नीरस वृक्ष सरस झाले, देवांचा समुदाय इंद्र आनंदित झाला. त्यावेळी धरणीकंप झाला, दैत्यास भय वाटले. असो ब्राह्मणास कश्यपाने त्या पुत्राचे जातकर्म केले. मद व घृत पाजून मंत्र म्हणत त्याने त्या स्पर्श केला. मंत्रपाठ चालला असता त्या बालकास स्तन पाजविले. नंतर त्याचे नाल छेदन करून त्या बालकास न्हाऊ घालून तिने निजविले. त्यावेळी कश्यप मुनी ब्राह्मणास अनेक दाने देता झाला. आधी तिने 7व्या दिवशी बरोबर साखर पोहोचवली, 5व्या दिवशी मोठा आनंदाने वाणे दिली, 11व्या दिवशी त्या पित्याने त्याचे महत्कट असे नाव ठेवले. तेव्हा शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे तो बालकही वेगाने वाढू लागला. तो सर्वांहून उत्कट प्रबल असल्यामुळे त्याचे महत्कट असे नाव ठेवले. ब्रह्मदेव म्हणाले, महत्कट उत्पन्न झाला असे ऐकून ह्या पुत्राचे दर्शन घेण्याकरता वसिष्ठ आदी देवाधिक मुनी निघाले. ते कश्यपाच्या घरी आले असता त्यांनी आसन अर्ध गाय दक्षिणा देऊन त्यांचे पूजन केले व हात जोडून म्हणाले, मी माझे पितर व माझे तप आज धन्य आहे, कारण इंद्र व विष्णू यास पूज्य असले तुमचे पादकमल मी पाहिले. हे तपोधनो, तुमच्या आगमनामध्ये काय हेतू आहे तो जाणण्याची मी इच्छा करतो. तेव्हा त्यांच्यामध्ये अति श्रेष्ठ असलेला वसिष्ठ त्या मुनीस म्हणाला, हे ब्राह्मणा, नारदाच्या मुखाने तुला अतिशय महत्कट असा पुत्र झाला आहे असे ऐकले, त्यामुळे त्यास व तुला पाहण्याकरता आम्ही आलो आहोत, दुसरे काही प्रयोजन नाही. ब्रह्मदेव म्हणाले, त्याबरोबर त्या आदिती त्यास बाल दाखविण्याकरता पुत्रास घेऊन आली. तेव्हा वसिष्ठ त्या मुनीस म्हणाले, हा पुत्र 32 लक्षणाने युक्त महत्कट अतिशय भयंकर कर्मे करील. हा तेजस्वी परमात्मा विनायकच प्रगट झाला आहे. महामुने, याला अनेक विघ्ने होतील, पण ती सर्व नष्ट होतील. याचे क्षणोक्षणी रक्षण करणारा याचे दोन्ही चरण लाल व ध्वज आणि अंकुश यांनी विराजित आहे. तदनंतर त्या मुनीने कश्यप पुत्राचे पूजन केले व हे देवा, साधूंचे पालन, दुष्ट दानवाचा घात व भूभार हरण कर अशी सर्वांनी त्याची प्रार्थना केली. नंतर त्याच प्रणाम करून ते सर्व आपल्या मार्गाने गेले. तेव्हापासून तो कश्यपनंदन या नावाने प्रसिद्ध झाला. एके दिवशी प्रातःकाली कश्यप मुनी बाहेर जाण्यास निघाले असता अदितीने आपल्या पुत्रास निजवले. ती घरात गेली, पण जी ते यज्ञाचे साहित्य तयार करते त्या तिचे नेत्र व मुख विक्राळे, नांगराच्या फाळासारखे दात आहेत, पर्वताच्या गुहेसारखे नाक आहेत, जी आपल्या पायाने पर्वताचे चूर्ण करत आहे, जिचे स्तन दीर्घ आहे, तोंडाच्या बाहेर लोंबणारी जिव्हा आहे, एखाद्या गोपराशी स्पर्धा करणारे भग आहेत, अशी विरजा या प्रसिद्ध असलेले एक निशाचरी त्या बालकाची ग्रहणकर्ती झाली. त्या शुद्धीत झालेल्या सर्व भक्षक निशाचरीने पिकलेल्या केळाप्रमाणे त्या बालकास खाऊन टाकले. पुढे ती हळूहळू अंतरिक्षात गेली व पाणी पिण्याकरता पुन्हा भूलोकी आली. ती पुष्कळ प्याली असता तिचे पोट फुटले व सर्पदंश झालेल्या मनुष्याप्रमाणे असह्य मूर्छा आल्यामुळे ती भूमीवर पडली. तिच्या पोटात मोठा शूळ उठला आहे अशा एखाद्या स्त्रीप्रमाणे ती भूमीवर गडबडा लोळू लागली. असो सोड सोड असे बडबडणारी ती निशाचरी स्वस्थानी जाण्यास असमर्थ झाली असता हाहाकार करणारी ती दुष्ट स्त्री हृदय, मस्तक व मुख बडवून घेऊ लागली. इतक्यात मुनिपुत्र तिच्या शरीरामध्ये मोठा झाला व ज्याप्रमाणे मोठा मासा जाळे तोडून बाहेर पडतो त्याप्रमाणे तिने जठर फोडून तिच्या उरावर बसला. तेव्हा त्या दुष्ट निशाचरीने मोठा आक्रोश करून प्राण सोडले असता तिच्या देहाच्या योगाने 5 योजनातील वृक्ष चूर होऊन गेले. तात्पर्य ती विरजा पापशून्य झाली व त्या देवाने तिला आपल्या स्थानी पोहोचविले. कारण कृपासागर, ज्ञान देणारा व मोक्ष जो जगदीश्वर त्याचे दर्शन व स्पर्श झाले असता मनुष्याचे भवसागरामध्ये येणे कसे होईल. असो आदिती आपली ग्रह करते आठवून बाहेर आली, पण तिला तिचे बालक दिसले नाही. तेव्हा ती अतिशय दुःखी होऊन रडू लागली. तिने आपल्या पुत्रास घरोघर पाहिले, पण तो कोठेही दिसला नाही. तेव्हा हाहाकार करीत ती भूमीवर पडली. तिचा आक्रोश ऐकून दुसऱ्याही स्त्रिया मोठमोठ्याने रडू लागल्या. भयाने व्याकुळ झालेले सर्व लोक मोठे आश्चर्य मानू लागले. तिचे मुख सुकून गेले आहे अशी ती दीन झाली. आदिती पाहून विलाप करू लागली व अश्रूंनी व्याकुळ झालेली अंजनयुक्त नेत्र व मुख ती सोडू लागली. कल्पवृक्षासारखा प्राप्त झालेला माझा पुत्र कुणी नेला? त्या जगदीश्वराचे वरदान व्यर्थ कसे जाईल? देवाने दिलेले माझे निदान कुणी दुष्टाने नेले? तिला ज्ञानाचा सागर प्राप्त झाला आहे अशी मी अतिशय मूढ कशी झाले? सुवर्णाचा पर्वत मिळूनही मी दरिद्री कशी झाली? ह्याप्रमाणे विलाप करीत व मुख व मस्तक वक्षस्थल बडवून घेत ती आश्रमाच्या बाहेर आली. तो एक कोसभर लांब पडलेल्या निशाचरीस तिच्या वक्षस्थाली बसलेला आपल्या हास्यवदन व सावध
झालेल्या कामी पुरुषाप्रमाणे क्रीडा करणाऱ्या पुत्रास ती पाहती झाली. त्याप्रमाणे धावत जाऊन तिने त्यास उचलले, आलिंगन दिले आणि आनंदाने परिपूर्ण झाली. ती म्हणाली, राक्षसाच्या हातून दैवयोगाने माझा बालक सुटला, हे माझे मोठे भाग्य आहे. असो, ती पुत्रासह स्नान करून आपल्या आश्रमस्थळी गेली व कश्यपास सर्व वृत्तांत सांगती झाली. तेव्हा ते ऐकून तोही म्हणाला, हे प्रिय, भूत भविष्य वर्तमान जाणणाऱ्या मुनींनी जे सांगितले ते सत्य झाले. ज्याच्या आशीर्वादाने आमच्या पुण्याईमुळे सर्व भक्षक अशा त्या राक्षसीच्या हातून हा बालक जिवंत सुटला. तदनंतर त्यांनी त्याची रक्षा केली, अनेक दाने दिली, पुण्यावाचन, शांती करवली. यास एक क्षणभरही सोडू नकोस असे आदिती सांगता झालं. याप्रमाणे हा गणेश पुराणातील क्रीडाखंडाचा विरजा राक्षसीचा मुक्तेविषयीचा 7वा अध्याय संपूर्ण झाला. ब्रह्मदेव म्हणाले, अतिबलाढ्य विरजा राक्षसी मेली आहे. असे ऐकून उद्धूत व दुधंदर असे 2 अतिबलाढ्य राक्षस महात्मा कश्यपाच्या आश्रमात पोपटाचे रूप धरून गेले. हे पाहून तो बालक स्तनपान करण्याचे सोडून आदितीस म्हणाला, आई, मला ते दोन्ही पोपट खेळावेच दे. तेव्हा ती म्हणाली, भूमीवर फिरणाऱ्या स्त्रियेस आकाशात उडणारे ते पक्षी सापडणे कसे शक्य? तरी सुद्धा ती धरास गेली असता ते उडून दुसरीकडे जात. तेव्हा तो बालक तिच्या कमरेवरून उतरून त्यास शेणपक्षाप्रमाणे धरता झाला. पखाच्या सपाट्याने चोचीने त्या दोघांनी त्यास पुष्कळ प्रहार केले, पण इतक्यात त्याने त्या दोघात जोराने भूमीवर आपटले. त्यावेळी आपले रूप धारण करण्यात त्या दोघांनाही प्राण सोडले. तेव्हा त्यांच्या देहाच्या भाराच्या भीतीने भूमी अतिविवल झाली. ज्यांनी वृक्षांचा भंग केला आहे असा तो देह मोठा आवाज करीत 2 कोस लांब होऊन पडले. तेव्हा त्यास पाहून आदितीने पुत्रास उचलले व त्याची विस्तृत शरीर मुनींनीही पाहिले. पुढे लोकांनी त्याचे ध्येय तोडून काष्टाच्या ढिगाच्या योगाने जाळले. बालकाच्या अभ्युदयाच्या इच्छेने मुनीने अद्भुत शांती केली. बालकाचा पराक्रम पाहू त्यास मोठे आश्चर्य वाटले व पुत्रयुक्त आदिती त्यास मोठ्या आनंदाने म्हणाली, ज्या राक्षसास देवादिदेव इंद्राने मारले नाही त्या पोपटाचे रूप धारण करणारे यास पुत्राने सहज मारले. नंतर तू आता याला का सोडलेस? असे म्हणून तो आदितीवर रागावला. खरोखर जगदीश्वराने याचे रक्षण केले. याचे कोठून एवढे आयुष्य होते आम्हा समजत नाही. हे साध्वी न विसंबता तू या बालकाचे रक्षण कर. पर्वतासारखे प्रचंड असे राक्षस त्याने कसे मारले हे निशाचराचे स्थल आहे. येथे माझा बालक कसा जिवंत राहील? ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे एकमेकास बोलून व तशा प्रकारच्या बालकास न्हाऊ घालून व स्वतः स्नान करून विस्मयुक्त झाले ते दंपत्य निद्रित झाले. तदनंतर 4थ्या वर्षी तो पुत्र आपल्या आश्रमाच्या पलीकडे जाऊ लागला. तेथे जलचर प्राण्यांनी युक्त नक्र, मत्स्य यांच्या समुदायांना परिपूर्ण तमालवृक्ष, देवदारू, जंबू, आम्र, पनस या वृक्षांनी युक्त वैशजनांच्या वनातील ज्यातील उदक अगदी स्वच्छ आहे असे एक रम्य सरोवर होते. एके दिवशी व्यतिपात व सोमवती असल्यामुळे आदिती तिथे स्नान करता गेली. त्या सरोवराच्या काठावर आलेल्या बालकास बसून ती गळाभार पाण्यात उतरली. इतक्यात तिच्या जवळ जाण्याकरता म्हणून बालकाने उदकामध्ये उडी टाकली. तो जलामध्ये क्रीडा करीत आहे. तो एका नखराने त्यास धरले. तेव्हा धाव धाव असे म्हणून जलामध्ये असलेली त्याची माता ओरडली. जवळ येऊन बालकास त्यास धरण्यास ती समर्थ झाली नाही, पण शेवटी त्यास कसेबसे धरले. तेव्हा नकर त्याला पाण्यामध्ये उडू लागला. मात्या बाहेर उडू लागली, पण त्या नखराने बालकासह तिला दूर दूर ओढीत नेले. तेव्हा बालक म्हणाला, मी तुझा पुत्र असल्यामुळे तू मला सोडू नयेस. तुझ्यासह वर्तमानास मी मरेल, कारण माझे बल काही चालत नाही. तेव्हा बालकासह गळ्या इतक्या पाण्यामध्ये बुडून अतिशय विवल झालेल्या आदितीस बाहेर ओढून काढणाऱ्या करता अनेक शिष्यांनी पाण्यात उड्या मारल्या, पण ते बलवान नखरापासून त्यास सोडवण्यास समर्थ झाले नाही. तेव्हा बालकाने त्यास आपले अत्यंत सामर्थ्य दाखवले. ज्याप्रमाणे बालक दगड फेकतात किंवा वायू पिकलेले फल पाडतो, त्याप्रमाणे त्याने त्या नखरास सहज जलातून पृथ्वीवर फेकून दिले. तेव्हा त्याचे शरीर छिन्न भिन्न होऊन भूमीवर पडले असे दिसले. ते चेष्टारहित, निर्जीव, योजनभर लांब व अद्भुत होते. तेव्हा पुत्र व शिष्य यासह आदिती आनंदित झाली. तदनंतर ज्याने दिव्य शरीर धारण केले आहे अशा चित्रगंधर्व त्यास म्हणाला, बा गजानना, मी पूर्वी गंधर्वांचा राजा होतो. विवाह समय सर्व गंधर्व माझ्या घरी आले असता मी मोठ्या भक्तीने त्यांची पूजा केली, पण विवाह संबंधी कृत्य करणाऱ्या मी भृगूचे पूजन केले नाही. तेव्हा रागवलेल्या तो मुनी, तू सरोवरातील मोठा नखर होशील असा मला शाप देता झाला. मी हा शाप ऐकून उपशापाविषयी मुनींची प्रार्थना केली. तेव्हा भृगू असे म्हणाला, ज्यावेळी कश्यपनंदन गजानन तुला स्पर्श करेल तेव्हा तुला तुझ्या शरीराची प्राप्ती होईल. आता मी तुला ओळखले. तू बालरूपी गजानन आहेस. तूच जगाचा स्वामी, कर्ता, रक्षक, अपहार करणारा आहेस. तू निर्गुण, निरंकार, श्रेष्ठ व सवत्स कारण आहेस. अनेक अवतारांच्या योगाने तू भक्तांचे पालन, स्वामी, कर्ता, रक्षक, अपहार करणारा आहेस. तू निर्गुण, निरंकार, श्रेष्ठ, सदस्य कारण आहेस. तू सर्वव्यापी, पूर्णकाम, अनेक ब्रह्मांडाचा नायक, मुनींनाही अगम्य व वाणी मन यांनी विनरूपित न होणारा असा आहेस. याप्रमाणे बालरूपी गजाननास नमस्कार करून त्याची पूजा करून स्तुती करून वारंवार प्रदक्षिणा केल्यावर तो तिथून निघून गेला. इकडे आदिती बालकास जवळ घेऊन त्याचे लालन करून त्यास स्तनपान देती झाली. नंतर जिचे अंतःकरण आश्चर्ययुक्त आहे अशी ती प्रसन्न होऊन आपल्या मंदिरी गेली व कश्यपास नमस्कार करून तिने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा विस्मित झाला तो मुनी तिला म्हणाला, हा लीलेने शरीर आपण धारण करणारा परमेश्वर असून त्यानेच मनुष्याचा देह धारण केलेला आहे असे मी समजतो. हा देव असुर यास अशक्य असलेली दुसरी अनेक अद्भुत कर्मे करील. याच्या कृपेमुळेच मी आम्हास
पाहायची आहेत, याच्या ठिकाणी आपल्या हिताची इच्छा करणाऱ्या लोकांची दृढभक्ती ठेवावी. ब्रह्मदेव म्हणाले, मुने, बालरूपी गजाननाचे दुसरे चरित्र जे पापहरण करेल ते सांगतो, ते एकाग्र मनाने ऐक. एकदा हा हुहू व तुंबरू कैलासाकडे निघाले असता वाटेत कश्यपाश्रमात आले. त्याने हातात विना होती, शंख, चक्र, पद्मगदा, तुलसीमाला ही भूषणे घातली होती, पितांबर नेसले होते. हरिभक्त अशा त्या कश्यपाचे आदर व पूजन करून नम्रपणाने म्हणाला, धर्म, अर्थ, काम, मोक्ष देणारी सज्जनांची दृष्टी कोणत्या पुण्याने झाली? माझे तप, जन्म, माता, पिता, ज्ञान व आश्रम धन्य झाले. इकडे येण्याचा हेतू सांगावा. ते तिघे म्हणाले, कैलासात जात असताना तुझे दर्शन झाले व पापनाश झाला, जन्म सफल झाला, सिद्धी समीप आली, विश्रांती मिळाली. जाण्यास आज्ञा दे, शंकराचे दर्शन घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. कश्यप म्हणाले, भोजन व विश्रांती घेऊन जा. भोजन केल्या वाचून येथून कोणीही जात नाही. त्यांना स्नानाकरता पाणी देऊन स्वयंपाक करूला, स्नान करून देवपूजा करू लागले. शक्ती, शंकर, विष्णू, विनायक व सूर्य या विष्णू पंचायताची पूजा करून 2 घटिका ध्यानस्थ झाले. इतक्यात बालविनायक घरात आला. त्या 5 मूर्ती पाहताच उचलून बाहेर फेकल्या. अग्निग्रहात जाऊन अंगास भस्म फासून लीन होऊन राहिला. ध्यान विसर्जित केल्यावर मूर्ती त्यांना दिसल्या नाहीत. एकमेकास आश्चर्याने ते म्हणाले, कर्माच्या उपयोगी असलेल्या मूर्ती दैत्य, गंधर्व, राक्षस, यक्षी यापैकी कोणी नेल्या? आमची सत्वपरीक्षा पाहण्याकरता ते आपण गुप्त झाल्या. रागाने कश्यपाकडे येऊन ते म्हणाले, तुझ्या घरी आम्हा ध्याननिष्ठांच्या मूर्ती कशा गेल्या? एकमेकांशी वैर असलेले प्राणी येथे खेळतात, त्यामुळे देव भीतात. येथे 4 चोर कशा करता राहिले आहेत? मूर्ती मिळाल्याशिवाय ते भोजन करणार नाही हे जाणून रागावलेले कश्यप शिष्यांना बोलावून म्हणाले, माझ्या जन्मापासून आजपर्यंत येथे चोर नव्हता, आता कोण निर्माण झाला आहे? हे जाणून रागावलेले कश्यप शिष्यांना बोलावून म्हणाले. शिष्य म्हणाले, आम्ही चोर नाही, तुमचा पुत्र तुम्हास ठाऊकच आहे. त्याचा दोष सांगितल्यास आम्हास दोष लागेल, त्यामुळे आम्ही ते बोलत नाही. ते एकूण काठी घेऊन पुत्रा शोधित अग्निग्रहात आला. पुत्रास त्याने पाहिले व म्हणाला, पुत्रा, मूर्ती कोठे आहेत? त्या आण नसता मरशील. बाबा, मी त्या नेल्या नाहीत असे तो म्हणाला. मी शपथ घेईल ती मी घेईल असे बोलून बापाच्या भीतीने तो रडू लागला व मुख पसरून भूमीवर पडला. त्याची आई आली तेव्हा तो म्हणाला, मी जर देव खाल्ले असतील तर माझ्या तोंडात पा, असे म्हणून त्याने तोंड उघडले. त्यात तिने विश्व पाहिले. भयाने ती मूर्छित होऊन पडली. त्यात गंधर्व, कश्यप, कैलास, शंकर, वैकुंठ, विष्णू, ब्रह्मा, सत्यलोक, इंद्र, अमरावती, पर्वत, वने, धरणी, नद्या, समुद्र, यक्ष, राक्षस, सर्प, वृक्ष, अक्षी, 14 भुवने, सप्तपाताळ, 10 दिशा असे त्याच्या तोंडात दिसले. ती सावध झाली व त्यास स्तनपान दिले. कश्यपाने विश्वरूपी पुत्रास नमस्कार केला. विचार केला की साक्षात ईश्वराने माझ्या घरी अवतार घेतला. त्याला मी मारणार होतो. तो गंधर्वास म्हणाला, बलवान बालकास ताडण करण्यास मी समर्थ नाही, तरी तुम्ही भोजन करा. तुमची शक्ती असल्यास या समष्टी व व्यष्टी रूपी बालकास उग्र रूपाने भय दाखवा किंवा मारा. ते म्हणाले, आम्ही तुझ्या घरी पंचायतना वाचून अन्न किंवा कंदमूल खाणार नाही. तोच त्यांनी त्या बालकास शक्ती, शिव, सूर्य, विष्णू, गणेशा 5 रूपाने पाहिले. स्थिरचित्ताने त्यांनी प्रणाम, पूजा, स्तुती, गायन केले. क्षणात बालक, क्षणात 5 रूपांचा, क्षणात भयंकर, क्षणात विश्वरूपी असा तो दिसला. नंतर त्यास नैवेद्य अर्पण करून त्यांनी भोजन केले व स्तुती करू लागले. हे जगत अज्ञानाने मोहित होऊन संसार चक्रात भ्रमण करीत आहेत. ते अनेक भेदबुद्धीमुळे सद्रूपापासून विमुख झाल्यामुळे भ्रमण करविले जात आहेत. ते अनेक पाशांच्या योगाने नियंत्रित होऊन स्वकृत कर्मांकुरामुळे भ्रमण करते. अरूप, निर्गुण व एक अशा तुला सोडून नाना प्रकारचे झाले आहे. काही उपासक तुझे चरण कमलांचे ठिकाणी रत होऊन कर्मफलांचा त्याग करतात व सदा आत्म्याचे चिंतन करतात. त्यामुळे काम, क्रोधादी मलरहित ज्ञानी कर्मांकुरास जाळून तुझ्यात प्रवेश करतात. तशा नद्या समुद्रात कित्येक भजनात अलसक्त, कित्येक सिद्धीप्राप्त, कित्येक निमग्न झाल्यामुळे तुझ्या चरणास विसरतात. उत्तम पदावरून घसरतात. दुर्लभ अमृत सोडून आम्ही विष पित आहोत हे आज्ञामुळे त्यांना समजत नाही. म्हणून तुमचा जर शुभ जन्म असेल, पुण्य असेल, जर आम्हास तुझी आठवण असावी, तुझी चरण भक्ती असो, त्यामुळे दुःखाचा नाश होतो. तसेच भ्रमण करणाऱ्याची तुझ्या कृपेने संसार सागरापासून कधीतरी सुटका होईल. तुझं सर्वात्म्यास नमस्कार असो. तुझे अवतार कसे आहेत, किती आहेत, केव्हा झाले हे जाणण्यास कोणी समर्थ नाही. हे योगाच्या ईश्वरा, हे मायेच्या ईश्वरा, हे भूपत भगवान, तुला नमस्कार असो. ब्रह्मदेव म्हणाले. अशी स्तुती करून बालकाचे कृत्य पाहून आश्चर्यचकित झालेले ते पंचायतन पूजक गंधर्व कैलासास गेले. 5व्या वर्षी कश्यपाने शुभलग्न, शुभमुहूर्तावर वेद जाणणाऱ्या ब्राह्मणासह सूत्रात सांगितलेले विधीने 14 उपनयन केले. शिष्यास पाठवून देव, दानव, राक्षस, मुनी, राजश्री, वैशाधिकांना बोलविले. ते हातात भेटी घेऊन आले. मनुष्य देव वाद्य वाजवित असतात. त्याने गणेशपूजन, पुण्यावाचन, मंडपस्थान, मातृका पूजन, श्राद्ध, ब्राह्मणांचे पूजन केले. आप्त व इतरास वस्त्रदान केले. त्यांनीही आहेर दिला.
होमानंतर ब्राह्मणांची पूजा करून बालकास आचार्याजवळ नेले. अंतपड धरला. सुवासिनी व ब्राह्मणांनी अक्षता टाकल्या. त्यात 5 दुष्ट राक्षसांनी ब्राह्मणाचा वेश घेऊन पुंड्र व रुद्राक्षांच्या माळा घालून त्यांचा प्राण घेण्याच्या इच्छेने प्रहार केला. विगत, पिंगाक्ष, विकाल, पिंगाश, विप्पल अशी त्यांची नावे होती. पाण्याचे भांडे, अर्ध उपवस्त्रे घालणारे ते शुभ दिसत होते. त्यांच्या अस्त्रामध्ये मुळे कुमाराचा देह छिन्न विछिन्न पडला. कुमाराने त्या दुष्टास ओळखून तांदूळ मंत्रविले, त्यांच्यावर फेकले. त्यांचे प्राण निघून गेले. इंद्राच्या वज्र प्रहारामुळे पर्वत पडतात तसे ते 10 योजने दूर पडले. कोलाहल झाला. धुळीने दिशा भरल्या. कपटी राक्षसास बालकाने क्षणात कसे मारले आम्ही जाणत नाही. भूमीचा भार हलका करण्याकरता परमेश्वराने अवतार घेतला की काय असे लोक म्हणाले. देव ब्रह्मादिकांनी विमानातून बालकावर पुष्पवृष्टी केली. प्रेतांना एकीकडे नेले. उपनयन आटोपल्यावर ब्राह्मण व कश्यपाने त्यास वस्त्र, मेखला, यज्ञोपवीत, अजिन व दंड दिले. नंतर ओंजळ भरून सूर्यमंडल पाहून होम समाप्त झाला. कश्यपाने गायत्री मंत्राचा उपदेश प्रथम 1-1 पाद, नंतर अर्धी ऋचा, शेवटी संपूर्ण गायत्री सांगितली. प्रथम मातेने, नंतर इतरांनी भिक्षा दिली. त्यास शौचोपचार सांगितले. अरिष्टईल म्हणून मुनीने पुन्हा ब्राह्मणांची पूजा केली. त्यांना वस्त्रे, सोने व गायी दिल्या. त्यास ब्रह्मजैवाजवळ नेले. त्याने कमंडळीतील पाण्याने त्यांचे तीर्थ घेतले. हातातील विकसित असलेले कमल दिले. बालकाचे ब्रह्मस्पती असे नाव ठेवले. बृहस्पतीने पूजा करून भूती असे नाव ठेवले. कुबेराने रत्नमाला देऊन, सुरानंद वरुणाने माया देऊन सर्वप्रिय असे नाव ठेवले. शंकराने पूजा केली. त्रिशूल डमरू देऊन, विरूपाक्ष चंद्राची कला देऊन भालचंद्र असे नाव ठेवले. रेणुकेने परशु देऊन परशुहस्त व सिंहवाहन देऊन सिंहवाहन असे नाव ठेवले व म्हणाली, विनायका तुष्टांचा नाश त्वरित कर. समुद्राने ब्राह्मण रूपाने येऊन मोत्याची माळ दिली. मालाधर असे नाव ठेवले. शेषाने आसनाकरता आपला देह समर्पण केला व फणिराजासन असे नाव ठेवले. अग्नीने 10 शक्ती देऊन, धनंजय वायूने आपले बल देऊन प्रभंजन असे नाव ठेवले. याप्रमाणे सर्वांनी यथाशक्ती भिक्षा देऊन त्यांची नावं ठेवली. त्या सर्वांची व्युत्पत्ती सांगण्यास कोणी समर्थ नाही. मधाने मोहित झालेल्या इंद्राने त्याचे पूजन किंवा उपायन भेट दिली नाही. मला त्रैलोक्य नमस्कार करते. मी देवांचा ईश, वृद्ध, अमृत पिणारा, गजेंद्रावर बसणारा, विष्णू शंकराकडून आदर मिळवणारा आहे. मी या कश्यपाच्या अर्भकास कसा नमस्कार करू. सिंह गवत खात नाही. समुद्र डबक्यातील पाण्याची याचना करत नाही. कल्पवृक्ष दुसऱ्या कल्पवृक्षाजवळ काही मागत नाही. त्याप्रमाणे मीही यास नमस्कार करणार नाही. हे जाणून समाधी संपन्न कश्यप त्यास म्हणाले, अद्भुत कर्मे करणारा व गुणांचा समुदाय असा तो असतो व निर्गुण असाही ब्राह्मण नमस्कार व पूजेस पात्रच होय. कश्यप म्हणाले, हा माझ्या घरी श्रेष्ठ पुरुष निर्माण झाला. याचे गुण सांगता येत नाही. याच्यात कोणती कमतरता नाही. तिन्ही गुणांच्या योगाने आच्छादित झालेला नाही. याचेशी विरोध करणारा स्थानभ्रष्ट होईल. याची अद्भुत कर्मे 1. विरजा राक्षसीस मारले तेव्हा ती 2 योजने दीर्घ होऊन पडली. उद्धत व धुंदर हे 2 दैत्य पोपटरूपी यास मारण्याकरता आले. त्याचे पंख पकडून याने दगडावर आपटून याने मारले. हे सर्वांनी पाहिले. चित्रगंधर्व पाण्यात मगर झाला. याच्या स्पर्शानेच तो दिव्यदेही झाला. हा हुहू व तोंबरू यांची सत्व परीक्षा घेण्याकरता पंचायतनाचे हरण केले व स्वतः 5वा प्रकार झाला. आता तुम्ही सर्वांच्या समक्षच रूपाने 5 राक्षस मारले. मुनीचे बोलणे ऐकून इंद्र म्हणाला, याच्या गुणांचा उत्कर्ष अनुभवास येत नाही. तोपर्यंत हा कसा मान्य होईल. ब्रह्मदेव म्हणाले, यास आकाशात ने असे तो वायूस म्हणाला. त्याचा आज्ञाधारक वायू युगाच्या अंतकालासारखा लोकांस हलवीत पर्वतास कंपायमान करीत वाहू लागला. हा अकाली प्रलय असे म्हणून उद्विग्न झालेले ऋषी भ्याले. बटूस नेण्याकरता वायू जोराने आला. त्याचे आसन किंवा एक रोमही आकाशात नेता आला नाही. वायूचा पराभव पाहून इंद्र अग्नीस म्हणाला, या बटूस जा, तुझी शक्ती पाहू. त्याची आज्ञा मानून प्रलयकाल सारखा, त्रैलोक्यास जाळीत असल्यासारखा सागर शुष्क करीत, वृक्ष जाळीत, लोकांना जाळीत अग्नी त्याच्याकडे आला. कश्यपपुत्राने त्यास एका क्षणास गिळले. रोगी जसा औषधाची गोळी गिळतो तसे रागामुळे इंद्राचे डोळे लाल झाले. तो रोगांपुढे आला. त्याने बटूस पाहिले की ज्याचे 1000हून अधिक नेत्र आहेत, असंख्य मस्तके, त्यावर मुकुट, असंख्य कान, अनंत हातपाय, अनंत पराक्रम, चंद्र, सूर्य व अग्नी हे त्याचे डोळे. शिखेने आकाश व्यापले आहे. एका पायात सप्तपाताल, सप्तलोक हे ज्याचे मस्तक. असंख्य सूर्यासारखा तेजस्वी, असंख्य इंद्र त्याची सेवा करतात. असंख्य केस, रोम रोमात असंख्य ब्रह्मांडे, ज्याप्रमाणे औदुंबराच्या झाडास मुळापासून शेंड्यापर्यंत उंबरे लागलेले असतात, त्यात असंख्य किडे असतात, तसे 1-1 रोम अहंकार असंख्य ब्रह्मांडांनी युक्त अशा त्या बालकाच्या अंगावरील एका ब्रह्मांडात भ्रमिष्ट झालेल्या त्या इंद्राने प्रवेश केला. त्यात त्याने चराचरासह त्रैलोक्य पाहिले. कदरी वृक्षाच्या प्रत्येक कोशावर जसे फल असते त्याप्रमाणे त्याने अनेक जगे पाहिली. भ्रमिष्ठ इंद्रास काही सूचना ब्रह्मांडातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेना. भग्न मनोरथ असा इंद्र गजाननास नमस्कार करून प्रार्थना करू लागला. कश्यप नंतर भूभारण हरण करण्याकरता उत्पन्न झाला आहे. त्याचा महिमा अचिंत्य आहे. मी वर्णन करू शकत नाही. तुझ्या विस्तृत कुशीचा अंत लागत नाही. मला रस्ता दाखव. यात 12 वर्षे फिरून 14 भुवने पाहिली. प्रत्येक रोमांचाच तो भिन्न भिन्न आहे. समष्टिक, व्यष्टी, रूप, विस्तृत अशी सौम्य व क्रूर रूपे पाहिली. अद्भुत असंख्य मुखे, नेत्र व जगाचा
शोभ करवणारे स्वरूपे दैत्य व दानव यांनी पूर्ण हे देव, मनुष्य, यक्ष, राक्षस, पिशाच इत्यादी 4 प्रकारच्या योनीतील प्राण्यांनी युक्त जगाचा संहार उत्पत्ती करणारे भयंकर तेजरूप मी पाहिले. तुझ्या कृपेने मी आता मोहरहित झालो. मला स्मरण झाले. शरीर, मन, बुद्धी या व वाणीने मी शरण आलो. मला तुझे प्राकृत रूप दाखव. ब्रह्मदेव म्हणाले. तो आपल्या आत्म्याची प्रार्थना करीत असताना स्वतः सभेत पाहिले, ब्रह्मचार्यास पाहिले. आश्चर्य व लज्जायुक्त त्याने सर्वांसमक्ष साष्टांग नमस्कार केला. लीलेने अनुस्वरूप धारण करणाऱ्या व मुनींच्या घरी भक्तीने उत्पन्न झालेल्या ब्रह्मचारीची स्तुती केली. इंद्र म्हणाले, अनंत शक्ती, श्रेष्ठ ईश्वर, विश्वाचा आत्मा व बीज, प्रकाश, वंद्य, त्रिकाली सत्य, त्रिविध उत्पत्ती, स्थिती व लय यांचा हेतू, एक नित्य सच्चिदानंद स्वरूप, मनोरथ पूर्ण करणारा, सर्व व्यापी विद्यांचे मूलस्थान, सर्वात्मा, मन व वाणीस विषय न होणारा प्रकाशक, अशा मी तुला वंदन करतो. ब्रह्मदेव म्हणाले. अशी स्तुती नमस्कार करून पूजा करून त्यांनी आपला अंकुश, कल्पवृक्ष, 2 दासी त्यास दिल्या. विनायक नाव ठेवले. जय शब्द, नमशब्द, अनेक वाद्यांच्या नादात गंधर्वाचे गायन, अप्सरांचे नृत्य व पुष्प वर्षावानी आकाश व भूमी व्याप्त झाली. नद्या शुभ पूर्व वाहिनी झाल्या. वायू सुखावह झाले. अग्नी सौम्य झाला. देवाने इंद्रास अभय दिले. तुला रणात भय राहणार नाही. तू भक्तीत तल्लीन होशील. हे स्तोत्र 3 काळी म्हणत जा. जो कोणी हे 3 श्लोक म्हणेल ते विजयी व पूर्ण मनोरथ होतील. इंद्र नमस्कार करून वर मिळून आपल्या ठिकाणी गेला. इतरही आपापल्या स्थानी गेले. ब्रह्मदेव म्हणाले. 7वे वर्ष लागले असता विनायकाने स्नान केले. नित्यविधी आटोपले. मस्तकावर मुकुटाच्या योगाने तेजस्वी असा विनायक सिंहावर बसला. 4 आयुधे, अंकुश, पद्म, परुष, भयनाशक, पाश, दंड, अजिन, सुवर्ण, कुंडले, कमंडलू, दर्भ, पिवळे महावस्त्र, कस्तुरी, तिलक, चंद्र, मोत्याची माळ, शेष हे धारण करून मोठ्याने गर्जना केली. भूलोक व आकाश कापले. तेव्हा ही मेघगर्जना आहे असे वाटून चातकांनी मुख पसरले. नद्या वाढल्या. त्यांनी आकाशावर शिंतोडे उडवले. कश्यप व आदितीस आनंद झाला. आमचे पूर्वज व आम्ही धन्य आहोत असे स्तवू लागले. इतक्यात काशी राजा आश्रमात आला. एकमेकास आलिंगन देऊन नमस्कार करून ते सर्व आसनावर बसले. मुनीने त्यास षड्रसयुक्त मधुर भोजन घातले. विश्रांती घेतल्यावर येण्याचे कारण विचारले. हे राजा, पुण्यामुळेच तुझे दर्शन झाले. मी तुझा पुरोहित आहे. माझा समाचार घेतला नाहीस. ब्रह्मदेव म्हणाले. राजा म्हणाला, राज्य कारभारात व्यग्र होतो. क्षमा करावे. माझ्या पुत्राचा विवाह आहे. तुझा बोलावण्याकरता आलो. तुझ्या दर्शनाने कृतकृत्य झालो. विवाहास चालावे. विवाह आटोपून परत यावे. तुम्ही आल्याशिवाय माझी प्रशंसा होणार नाही. म्हणूनच नेण्याकरता मी स्वतः आलो आहे. मुनी म्हणाले, सध्या चातुर्मास आहे. सबब मी येणार नाही. इच्छा असल्यास माझ्या समर्थ पुत्रास घेऊन जा. राजा म्हणाला, पुत्रास आज्ञा कर. आम्ही लगेच निघू. तुझे ऐकून मुनी म्हणतात, विनायका, राजाच्या म्हणण्यावरून तुझे विरहाचे दुःख होणार आहे. तरी मी तुला पाठवित आहे. ती आज्ञा मान्य करून उभय त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून बाहेर आला. राजाने त्यास रथात बसविले. कश्यप आदितीस नमस्कार करून तोही रथात बसला. आदिती राजाजवळ आली व म्हणाली, माझ्या बालकाचे निरंतर रक्षण कर. कारण जेथे असतो तेथे उत्पात घडतात. पापण्या बुळांचे रक्षण करतात. तसा तू यास जप. याला नेत आहेस असे आणून पोचो. राजा होय असे म्हणाला. तिला नमस्कार करून परत पाठवले. वायूसारखा वेग आहे अशा रथाने ते निघाले व एक अरण्य लागले. नरांतकाचा चुलता रुद्र, केतूचा भाऊ धूम्राक्ष याचे तेथे स्थान होते. 10 वर्ष सूर्याचे तप धूम्रास शानाने केले होते. सरसंहारक आयुध त्रिभुवनाचे स्वामित्व मिळावे अशी त्याची इच्छा होती. वृक्षाच्या फांदीला पाय बांधून लोंबकळत तो धूर पित राहिला. पुष्कळ काळानंतर सूर्याने त्याचे तप करणाऱ्या राक्षसाकरता अमोघ शस्त्र पाठवले. शस्त्राचे तेज आकाशास व्यापित असलेले विनायकाने पाहिले. गरुड सर्पास घेरतो तसे त्याने उडी मारून ते धरले. ते पाहून काशीराजा विस्मित झाला. मनात म्हणाला, लाभ हानी यास आयुष्य दैवाशिवाय दुसरे निमित्त नाही. या बालकास या शस्त्राची प्राप्ती झाली त्याची मला माहिती नाही. मला झाली नाही. अस्त्राचे सामर्थ्य जाणण्याकरता गजाननाने ते हातात फिरून फेकले. भयंकर शब्द करीत ते वर गेले. धूम्राक्षावर पडले. तेव्हा रथाचे 2 तुकडे झाले. त्या योगे शिला व झाडे यांचे चूर्ण झाले. त्या ढोल तुकड्यांनी 500 धनुष्य पृथ्वी व्यापली. जधन व मनु हे त्याचे 2 पुत्र त्यांची सुश्रुता करत पित्याची ती अवस्था पाहून ते रागावले. विनायकास पाहून कालयमासारखे मुख पसरून ते धावले. रागावलेले निशाचर म्हणाले, राजा, या बटूस आणून आमच्या पित्याचा घात कसा केलास? पूर्वी नरांतकाचे हातून माझ्या पित्यानेच तुला सोडवले. त्याला मारून तू जिवंत कसा राहशील? ब्रह्मदेव म्हणाले. हे ऐकून विवल झाले. राजा कापू लागला. तो मनात म्हणाला, या अपस्मार रोगापराने असलेल्या कश्यपाच्या पुत्रास का आणले? नरांतक रागावला तर माझे राज्य घेईल. तेव्हा माझे रक्षण कोण करील? तो शपथ घेऊ लागला. राजा म्हणाला, एवढ्या करता मी या बालकास आणले नाही. मी ब्राह्मण व ईश्वराची शपथ घेतो. हा माझ्या पुरोहिताचा पुत्र आहे. त्याला विवाह करता आणले आहे. विवाहात विघ्न करू नका. याला घेऊन जा. तेव्हा मुनिपुत्र म्हणाला, बालकास बांधून शत्रूच्या हाती कसा देत नाही? अदिती व कश्यपास काय सांगशील? रागवलेला कश्यप तुझे भस्म करील. असे मुनीस आनंद देणारा बालक बोलला. 2 मांजरे उंदीर खाण्याकरता धावतात तसे त्यास खाण्याकरता ते तोंड पसरून आले.
तेव्हा बालकाने भयंकर शब्द केला. त्यामुळे त्रिभुवन कंपायमान झाले. वादळात गवत उडून जाते तसे ते दोघे निशाचर आकाशात उडाले. 4 घटका गेल्यावर जधन व मनू नरांतकाच्या नगरात छिन्नविच्छिन्न होऊन पडले. पर्वत शिखरावरून पडलेल्या पाषाणाप्रमाणे त्यांच्या शरीराने घरांचे चूर्ण केले. लोक बोंबलू लागले, हाहाकार झाला. काय आहे, काय आहे असे समजून दूध धावून आले. धूम्राक्षाचे पुत्र मेले हे ऐकून ते सचेतन आहेत हे जाणून त्या दोघांस सावध केले. त्यांनी त्या दूतास सर्व वृत्तांत सांगितला. कश्यप पुत्राने पित्याचा वध केला. त्याच्या श्वासामुळे आम्ही येथे पडलो. तो काशी राजास रथात बसून जात आहे हे वर्तमान दूतांनी नरांतकास सांगितले. आपल्या चुलत्यास मारून ऋषीपुत्र काशी राजाबरोबर जात आहे हे ऐकून रागाने लाल डोळे करून त्याला धरून आणण्याची आज्ञा केली. मुनिपुत्रा धरून आणा. तो युद्ध करू लागल्यास त्याला मारून टाका किंवा रथ करून आणा अशी आज्ञा होताच वाऱ्याप्रमाणे वेगाने राक्षस निघाले. त्यांनी कश्यप नंदनास व राक्षसास पाहिले. प्रचंड शब्द केला. तेव्हा कित्येक मरून पडले. काही पळाले. काहींचे पाय मोडले. कित्येकांची मस्तके उदरे वानामुळे फाटली. मुखे फुटलेले, डोळे गेलेले, मांड्यांचे बाहू तुटलेले. कित्येक पळून नरांतकाजवळ आले व विनायकाने केलेला सर्व वृत्तांत सांगितला. दूत म्हणाले, आम्ही त्या रथात बसलेल्या विनायकाकडे गेलो. आम्हास तो कृतांतासारखा दिसला. त्याच्या भीतीने सर्व निशाचर मेले. आम्ही तुझ्या व ईश्वराच्या कृपेने सिंहाच्या समुदायातून जसे हत्ती निष्ठून येतात तसे आलो. त्याच्याशी युद्ध करील असा त्रैलोक्यात पुरुष नाही. ब्रह्मदेव म्हणाले. हे ऐकून नरांतक म्हणतो, मूर्खपणाचे हे काय बोलतात? तो बालक कोठे व हा नरांतक कोठे? प्रलयकालच्या अग्निपडे पतंग काय करील? खणणाऱ्या उंदराकडून मेरू परत उडेल की काय? काशीराजाच्या नगरावर जाण्याविषयी त्याने राक्षसास आज्ञा केली. लुटालूट करा, त्यामुळे काशीराजा व्यग्र होईल. त्यामुळे कश्यपाचा पुत्रही व्यग्र होईल. किंवा सर्वांनी मिळून प्रयत्नाने त्या दोघांस मारावे. नंतर त्यांना अमूल्य वस्त्र शस्त्रे दिली. नमस्कार करून तो काशीराजाच्या नगरास गेले. परस्परात बोलू लागले. त्यांच्या सेनानायकाने आज्ञा केली, दैत्य व 4 दिशेस सैन्य ठेवा. तो बालक ज्याच्या दृष्टीस पडेल त्याने त्यास मारावे. नसता मी दंड करील, त्याचा प्राण घेईल. तेव्हा राक्षस 10 दिशेस गेले. इतक्यात विनायक व राजा रथातून नगरात गेले. अनेक ध्वज पताका रंगीबेरंगी माळांनी नगर सुशोभित केले होते. वाद्ये दुदुंबी व घोषणांनी ते दुमदुमले. पूजा द्रव्यासह नागरिक व प्रधान विनायकास सामोरे गेले. भक्तीने षोडोपचाराने पूजा केली आहेत. नंतर ते राजाकडे गेले. सर्वांनी नगरात प्रवेश केला. तेव्हा सर्व स्त्रिया घराच्या माड्यावर चढले. ज्यांची वस्त्रे व अलंकार अस्तव्यस्त आहेत अशा कित्येक स्त्रिया पिता, भाऊ, पती, माता, आप्तांची भेट न ठेवता त्यास पाहण्यास आल्या. काही भोजनपात्र सोडून भोजन करणाऱ्या पती सोडून विनायकाकडे धावल्या. एका स्त्रीने आप्तांनी मना केल्यामुळे विनायकाचे ध्यान करून भक्तीने डोळे मिटून प्राण सोडले. हा एक चमत्कार झाला. कुमारकांनी लाया व फुलांचा वर्षाव केला. विमानातून देवांनी तो महोत्सव पाहिला. ब्राह्मणास विनायक परमात्मा म्हणून, क्षत्रियास महावीर, वैश्यास संहार करता रुद्राप्रमाणे व शूद्रास हरी व राजाच्या रूपात दिसला. स्फटिकाजवळ पांढरा, पिवळा, लाल पदार्थ नेला तर तो तशा रंगाचा दिसतो. एक पुरुष पिता, भाऊ, मालक, शालक होतो. जसा त्याचा भाव तसा त्याने त्यास पाहिले. विनायकाने विभंट व दंतुर या दैत्यास पाहिले. त्यांना खेळण्यास बोलाविले. बालकाबरोबर ते दुष्ट झाले. विनायकास आलिंगन देण्याची ते खटपट करू लागले. त्यांचा दुष्ट ओळखून विनायकाने त्यास आलिंगन देऊन हातातील फुलाप्रमाणे त्याचे चूर्ण केले. ते भूमीवर 10 योजने लांब पडले. काशीराजा व लोकांना ते पाहून आश्चर्य वाटले. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. शाबास शाबास या जयशब्दाने मुनी व देव स्तुती करायला लागले, कारण मनुष्यरूप होऊन बालक्रीडा करीत आहे. अहो, इंद्रादी देवास अजय अशा याचे चूर्ण केले. रथ पुढे पुढे चालला. तोच पतंग व विधुल या नावाने वायुरूपी बलवान 2 राक्षस दिसले. सर्व लोक व्याकुळ होऊन आले. धुराळ्याने आच्छादित झाले. झाडे व वाडे भूमीवर पडले. अंगावरील वस्त्रे उडाली. पक्षासारखे दिसू लागले. पागोटी उडून 10 दिशेस गेली. कोलाहल झाला. काही समजेना. रथही वर उडून जाऊ लागला. पण विनायकाने त्यांचे स्तंभन केले. दुबळी माणसे नुकतीच जन्माला आलेल्याप्रमाणे भूमीवर पडली. ते बलवान आहे ते जाणून विनायकाने दोघांच्या शेंड्या एकाच मुठीने धरल्या व त्या जोराने फिरून फेकून दिले. ते मेले असे लोकांनी पाहिले. कश्यपाचा पुत्र बलवान देव आहे, कारण 1 योजनी लांब असा याने दैत्यास मारले. या वयात त्याने असे कोणाचे दिसत नाही. अशा समर्थ काश्यपानंदाचे काशीराजाने अभिनंदन केले. रथाखाली उडी मारून त्याने विनायकास नमस्कार केला. हे योगीन, तुझ बालकाची कृती ब्रह्मादिकांनाही समजत नाही, मग चर्मचक्षूंना कशी दिसणार? हे प्रभू, तू जगन उत्पन्न केलेस व त्याच्या रक्षणार्थ अनेक रूपे घेतोस. तुझ्या अवताराची संख्या करवत नाही. नंतर रथ राजप्रासादाकडे नेला. तोच त्या बालकाने पाषाण रूपी दैत्यास पाहिले व परशु मारून छिन्न बिजिन्न केले. त्यातून दात मिशा असलेला पिंगट भयंकर पुरुष निघाला. तेव्हा मुले व लोकही पाहिले. तोच विनायकाने मुष्टीप्रहार करून खाली पाडले. लहान बालकाची आकृती असलेला तो भगवान आहे. लोक समजले. आनंदले. राजाने बालकास रथाखाली उतरवले. आत नेले. रत्न व सोन्याच्या आसनावर बसवले. वस्त्रे, अलंकार, सुगंध यांनी षोडशोपचार पूजा केली. आनंदाने नमस्कार व स्तुती केली. पक्वान्य व तोंडी लावणी असलेली षड्रस अन्य परमान्य यांचे मित्रासह भोजन दिले. फळे दिली. रत्ने व सोने यांनी युक्त असा अष्टांग विडात दिला. बालकांनी वेढलेल्या राजाने भोजन केले. नंतर त्याच्या आज्ञेने 4 सेवका जाण्याकरता ठेवून राजा प्रियेसह निजला.
सकाळी उठून यथाविधी शौच करून त्याने स्नान संध्या केली, समिदाचा होम केला. शुभ कृष्णाजीन भूमीवर ठेवून त्यावर दंड ठेवून तो विनायक बालकासह खेळू लागला. कीर्ती ऐकून तेथील धर्मदत्त नावाचा वेदशास्त्री जाणणारा ब्राह्मण मुनिपुत्रास पाहण्याकरता काशी राजाच्या घरी आला. त्याने त्याचा सत्कार केला व तो राजास म्हणाला, कश्यपाचा बलवान पुत्र कोठे आहे ते सांग. लोक म्हणाले, तो बालकांबरोबर खेळत आहे. तेव्हा तो ब्राह्मण उठला, त्याचा हात धरून, माझ्या मित्राचा तू पुत्र आहेस, तुझी कीर्ती ऐकून तुला माझ्या घरी नेण्याकरता आलो आहे. हे जाण, तुझ्या पायधुळीने आम्हास पवित्र व कृतकृत्य कर. तू परब्रह्म परात्पर परमात्मा असून भूभार हरण करण्याकरता कश्यपाच्या घरी जन्मला आहेस. हे बालका, तू मायेमुळे मानवरूपी झाला आहेस. मी तुला तत्वता जाणवतो. विनायक म्हणाला, तू येथे का आलास? आज्ञेनेच मी तुझ्याजवळ आलो नसतो काय? असे म्हणून धूळ उडीत जाणाऱ्या बालकासह तो धर्मदत्ताबरोबर गेला. तो जात असताना वाटेत नरांतकाने पाठवलेले काम व क्रोध हे दोन राक्षस परस्पर युद्ध करीत त्यास मारण्याकरता जवळ आले. दुष्ट असे ते गाढवरूपी मत्त राक्षस अग्नीवर पतंग तसे बालकाच्या अंगावर पडले. सर्व बालक पळाले. विनायकाने दोघांचे पाय गरगर फिरवून भूमीवर आपटले. ते मरून पडले. लोकांनी पाहिले. त्याच्या शरीराच्या नादाने त्रिभुवन कापू लागले. ते महत् कर्म पाहून धर्मदत्ताने लोकवार्तांवर विश्वास ठेवला. धर्मदत्त त्यांच्याबरोबर गेला. एक बलवान व गूढ हत्ती पाहिला, जो लोकांना मारण्याकरता इकडे तिकडे पळत होता. तेव्हा मोठमोठे विरही पळाले. मोठा कोलाहल झाला. धुके पर्वतात झाकते तसे धुळीने सर्व व्यापून टाकले. तो बलवान हत्ती राजाच्या हत्तींना मारण्यास गेला. घराच्या माढ्यावर बसून लोकांनी घोर गजयुद्ध पाहिले. बांधलेल्या घोड्यास पाहून त्यांनी अश्वशाला मोडली. बंधने तोडून घोडे व हत्ती पळाले. कश्यप नंदनास घेऊन धर्मदत्त घरात जाणार, तोच त्याची सोंड फाडून बलाने तो बालक हत्तीवर चढून बसला व अंकुशाने त्याचे गंडस्थळ वारंवार बाहेर काढले. तेव्हा चोहोकडून भूमीवर रक्त पडले. तेव्हा लोकास भय वाटेल असा शब्द करीत त्या लामरुद्ध हत्ती अनेक घरे पाडली. पर्वत वने खाणी यासह पृथ्वी कापू लागली. अंधार नाहीसा झाला. तेव्हा लोक भीत आले. गज मेला असे पाहून बलवान लोक बालकाकडे गेले व त्यास हत्तीवरून बळेच उतरवले. धर्मदत्ताने त्यास कडेवर घेतले, घरात आणले. पुन्हा उत्पात होईल या भीतीने ते संकट संपले. ब्राह्मणास धन दिले, त्याची पूजा केली. वस्त्रे, अलंकार, पुष्पे, नैवेद्य या योगाने भोजन घातले. दक्षिणेकरता सिद्धी व बुद्धी या दोघे दिल्या. धर्मदत्ताने साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न मनाने हर्षाने सद्गतीत वाणीने म्हणाला, भाग्य फळले व चरण पाहिले. हा जगदीश जगाचा करता साक्षी गुरु माझ्या वचनावरून पुरोधांचा उद्धार करण्याकरता येथे आला. यामुनीस विनायक देवाने आपल्या आसनावर बसविले व भक्तीने त्याचे पूजन केले. गंगा व गौरींनी युक्त शंकराप्रमाणे सिद्धी बुद्धियुक्त तो बालक शोभू लागला. इतक्यात पितांबर नेसलेली, कंकणे, सुंदरे, भूषण लिहिलेली जुंबा नामक स्त्री तेथे आली. ती दुष्टा धूम्राक्ष राक्षसाची पत्नी होती. ती मधुरवाणीने म्हणाली, हे उत्तम निदान आहे. म्हणून संकटे येतात, पण ती आपोआपच नाहीशी होतात. याच्यामुळे याच्या आईबापास किती सुख होत असेल असे स्त्रियांना सांगून ती विनायकास म्हणाली, प्रभो, तुझे दर्शन झाले, माझे मोठे भाग्य. हे ईश्वरा, दुष्टांचा नाश केल्यामुळे तू थकला आहेस. यास तो सुगंधी तेलाने अभ्यंकर, मी तुझे अंग चेपते व अंगास उठणे लावते. तेव्हा ठीक आहे असे तो म्हणाला. विषारी तेलाने ती पायास लेप लावू लागली. जांभया देत चेपणारी ती साधू स्त्री आहे असे लोक मानू लागले. शुद्ध भावाने पतीची सेवा करते अशी ती दुष्ट भावाने सेवा करू लागली. शरीराची आग होऊ लागली असता ज्ञानदारा ती दुष्ट निशाचरी आहेसे जाणून तिच्या डोक्यावर नारळीचा प्रहार केला. तेव्हा ती स्वरूपाने भूमीवर पडली. रक्तप्रवाहात ती 2 योजने लांब होऊन पडली. धर्मदत्त व लोक आश्चर्ययुक्त झाले. त्यांनी पुन्हा यथाविधी पूजा केली. षड्रस पक्वान्नाचे भोजन घातले. देवांनी पुष्पवृष्टी केली. स्त्रियांनी ओवाळले, पूजा केली. काशीराजा बोलावण्याकरता आला. त्यास रथावर बसले. वाद्यांचे घोष, पुढे गायन, गंधर्व अप्सरा नाचन. राजाने विनायकास महालात नेले. तेव्हा तो सिंहारूढ, हातात आयुधे, सभोवती अनेक वीर असा तो बालक देवांसह असलेल्या इंद्राप्रमाणे दिसला. सिद्धी बुद्धियुक्त तो देव गंगा व उमा यांनी युक्त असलेल्या शंकराप्रमाणे दिसला. स्तुती पाठक स्तुती करीत असता विनायकाने राजमंदिरात प्रवेश केला. हे जगदीश्वराचे बालचरित्र ऐकतो त्या सर्व काम प्राप्त होतात. शत्रू कधी परपीडा करत नाहीत. ब्रह्मदेव म्हणाले, दुसऱ्या दिवशी लोक विनायक व मित्रांसह राजसभेवर गेला. बालकाचे अनेक गुण त्याने सर्वात सांगितले. गुणी प्रधानास बरोबर घेऊन मी कश्यपास बोलावण्याकरता गेलो. त्याने पुत्राची योजना केली. याच्यासह मी निघालो. तोच न पाहिलेला न ऐकलेला विघ्न समूह पाहिला. प्रथम्याने राक्षसांचा मुख्य जो धूम्राक्ष त्यास मारले. जगन मनुस उडविले. सहस्रा धनधाने यास आकाशात नेले. अग्नी त्यास मारले. याने नगरात दंतूर बालरूपी विगंट बलवान विधूर वायुरूप घेतलेला पतंग यांना मारले. द्वारात पाषाणाचे रूप घेऊन बसणाऱ्या कुटराक्षास मारले. खरवेशी काम व क्रोधी राक्षस हत्तीचे रूप घेतलेला कुंड्या निशाचरासही मारले. आणखी अरिष्टेतील त्याचा या बालक नाश करेल. आता विवाहाचा निश्चय करावा. देवस्थापन, हळद लावणे, मंडप, विवाहाची तयारी करावी. ब्रह्मदेव म्हणाले. तेव्हा प्रधान म्हणाला,
राजा हा बालक नगरात आहे तोपर्यंत विवाह होणार नाही असे वाटते. या इथे आल्यास रोज उत्पन्न होतील. पक्ष किंवा महिनाभर झाल्यावर विवाहाची शक्यता वाटते. तेव्हा ठीक आहे असे राजा म्हणाला. सर्व घरोघर गेले. राजा व विनायक भोजन करून झोपले. मध्यरात्री ज्वालामुख, व्याघ्रमुख, दारुण हे 3 राक्षस मेलेले दैत्य व राक्षसांचा बदला घेण्याकरता आले. पहिला नगर जाळण्यास तयार झाला. दारुण वायू रूपाने सहाय्यक बनला. पळून जाणाऱ्याला खाण्याची तयारी व्याघ्रमुखाने केली असे ठरवून ते ओरडले. तेव्हा त्रैलोक्य कापू लागले. तेव्हा सर्वांचे जगणे संशयित झाले. प्रलय की परलचक्र असे लोक म्हणू लागले. मोठे शरीराच्या व्याघ्रास्थाने खालचा ओठ भूमीवर, वरचा आकाशात ठेवला. मध्ये जीभ नदीप्रमाणे लागली. मुखातून ज्वाला काढून नगरात जाळणारा. जसे मारुतीच्या शेपटाने अग्नीने लंका जाळले तसे मुखातील अग्नीने नगर जाळू लागला. वृक्ष, वेली, बागा, वाडे जळू लागले. त्याप्रमाणे कोलाहल झाला. तो आक्रोश लोक करू लागले. शंख करू लागले. कामे सोडून ते चौकडे पळू लागले. नगराबाहेर येणाऱ्या व्याघ्रास्तव खाऊ घाला. ते भोजन व बालके तोंडी लादणी लावते. काहींची वस्त्रे अस्ताव्यस्त, काही वस्त्ररहित पळू लागले. काही स्त्रिया फक्त चोळ्या, काहींची पतीची वस्त्रे घेऊन पळाल्या. व्याघ्रस्त असलेले एक विवर समजून जीविताच्या इच्छेने त्यात शिरल्या. दुसऱ्याचे बोलावू लागल्या. त्या राक्षसाने त्यास खाल्ले नाही. अकाली प्रलय झाला असता तेव्हा काशी राजा पुत्र श्री राज्य सोडून विनायकास खांद्यावर घेऊन अनेक स्थानी घरोघर फिरू लागला. अति दुःख उष्णतेने संतप्त होऊन तो म्हणाला, अरिष्टे आणणाऱ्या, सर्व हरण करणाऱ्या दुष्ट निमित्ताचे कारण असा बालक मूर्खाप्रमाणे मी का आणला? याचा नाश झाल्यास आदिती व कश्यपास काय सांगू? यापूर्वी अरिष्टाचे यानेच निरसन केले. आता हा काय स्वस्त बसेल आहे कळत नाही असा शोक करीतो. त्याच्यासह उंच किल्ल्यावर चढला. पण तेथे वायूचे साह्य असलेला अग्नी आला. तेव्हा घागरी व मातीच्या भांड्यांनी सेवक पाणी शिंपडू लागले. त्याच्या स्त्रिया लाच सोडून मुलांसह बाहेर आल्या. राजा विवलवून किल्ल्यावरून खाली आला. घोडे, खेचरे, रथ, हत्ती, पायदळ, गायीसह लोक नगराबाहेर निघाले. लोकांचा नाश होत असता विनायक काशीराजासह व तो विनायकास शोधू लागले. सर्व लोक तोंडामध्ये गेले तरी राक्षसाने त्याचे अनंत गुण आहेत असा विनायक मुखात शिरेपर्यंत तोंड भेटले नाही. सकाळी विनायकात हे जळलेले नगर व्याघ्रास्त दैत्य लोकांनी भरलेले त्याचे मुख पाहिले व त्यात प्रवेश केला. ते पाहून दैत्याने तोंड मिटले. गुहेसारखे ते मुख फाडण्याकरता सर्व हरण करण्याच्या इच्छेने बालक वाढला. त्याचा देह फाडला. फाटणाऱ्या वेळूप्रमाणे चटचट असा शब्द आला. दैत्याने 2 तुकडे केले. तत्काळ मेला. विनायकाने एक तुकडा आकाशात फेकला. वायूमुळे तो दूर जाऊन पडला. त्यामुळे वनाचे चूर्ण झाले. दुसरा तुकडा बालकास आनंद देणारे क्रीडाग्रह बनले. तेव्हा लोक तिथून उठले. त्यांनी दुसऱ्यासही सावध केले. विनायकाने अग्नी पिऊन टाकला. पायाच्या आघाताने ज्वालासूर व दारणाचे चूर्ण केले. योग मायाबलाने त्या दुष्टास मारून किल्ल्याजनास उठवले. नगर पूर्वीप्रमाणे केले व सिंहगर्जना केली. तेव्हा राजा व लोक त्याची स्तुती करू लागले. ते म्हणत, अनंत शक्ती, अनंत गुणांचा अधिपती, अरिष्टांचा नाश करणारा, सृष्टी रचणारा, विश्वांचे पालन व संहार करणारा, ज्ञान देणारा, अज्ञानाचा नाश करणारा, गणशास नमस्कार असो. अकाली होणारा प्रलयासारखा, अग्नीपासून व दैत्यापासून लीलेने अवतार धारण करणारे देवा, आमचे रक्षण कर. अग्नीस घेऊन टाकण्याचे सामर्थ्य कोणाचे आहे? भूगोलासारखे मूक आहे अशा दैत्यात दुसरा कोण मारणार? मेलेल्यास जिवंत कोण करू शकतो? माता पिता रक्षक तूच आहेस. भाग्यामुळे तुझे सानिध्य घडले म्हणून राजा घोड्यावर, विनायक सिंहावर, हजारो वीर आपापल्या वाहनावर चढले. राजाने घरी जाऊन नित्यकर्म केले. नागरिक उपद्रव रहित होऊन आपापल्या मंदिरी गेले. वाद्य वाजत असता स्तुतीपाठक राजाची स्तुती करू लागले. काशी राजाने ब्राह्मणास दाने दिली. स्वस्ती वाचन केले. देव विनायकाचे पूजन केले. लोकांनी विनायकास उपायाने दिले. त्यांनी ब्राह्मणास उपायाने वाटले. राजाने प्रधान व वीरास वस्त्रे दिली. सर्वांचे विसर्जन केले. भोजन करून दोघे झोपले. जो पुरुषी नगराची सुटका भक्तीने ऐकतो त्यास कामनांची प्राप्ती होते, अरिष्ट पीडा करत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, व्यासा, जो भक्तीने ऐकले असता मनुष्य अत्यंत सुख भोगतो अशी एक आश्चर्यकारक कथा तुला सांगतो. तो राजा सकाळी उठला. नित्यकृत्य करून विनायकाच्या मंदिरी गेला. नमस्कार व पूजा करून बालविनायकास भोजनाविषयी प्रार्थना केली. तेव्हा त्याने नाना पक्वानांच्या योगाने ढेकरलेली शिल्लक राहिलेले लाडू, खीर, अनारसे, वडे, वरणभात, दही, दूध, मध, तूप व भांड्याचा समुदाय दाखविला. राजाने विनायकाच्या शरीरावर मोत्यांची माळ, नवीन मूल्य व अलंकार पाहिले. नमस्कार करून राजा म्हणाला, कोणत्या भक्ताने ही पूजा केली ते जाणण्याची व त्यास पाहण्याची इच्छा आहे. तेव्हा विनायक म्हणाला, राजा, एक थोडक्यात सांगतो. दंडकारण्यात नामल नावाच्या नगरात, नामल गावची कथा आहे. दंडकारण्यात नामल नावाच्या नगरात भ्रूशुंडी नावाचा भूत भविष्य वर्तमान जाणणारा भक्त आहे. तो त्रैलोक्य रचनास, पालन, संहार करण्यास समर्थ आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या दर्शनाची नित्य इच्छा करतात. सदा माझे ध्यानामुळे त्याने पापाचा नाश केला होता. तो जितेंद्रिय राहून तप करीत असता भुवयामधून सोंड निघाली. त्यामुळे तो भ्रूशुंडी म्हणून प्रसिद्ध झाला. अतिभक्तीमुळे मृत्यूलोकात मी त्यास माझे स्वरूप प्राप्त झाले. आज शुक्ल चतुर्थीस त्याने माझी आनंदाने पूजा केली. दूध, तूप, दही, मध माझे अंगावरून वाहत येतो पहा. मी भोजन करून शेष राहिले अन्न पहा. ब्रह्मदेव म्हणाले,
तेव्हा काशी राजा म्हणाल, देवा मी त्यास पाहण्याची इच्छा करतो, तो येथे कसा येईल? विनायक म्हणाल, राजा तू आजच आश्रमात जा, त्यास नमस्कार कर, पूजा कर व विवाहास बोलव, त्याची प्रार्थना कर व माझे वचन सांग. हे मुने, विनायक माझे घरी आला आहे, तू भक्तीने केलेल्या पूजेमुळे तो तृप्त झाला आहे, तोही तुझ्या दर्शनाची इच्छा करतो, त्यानेच मला पाठविले. तुझे दर्शन व पूजेची मलाही उत्कंठा आहे, तू येऊन माझे घर व संपत्ती सफल कर. तू असे बोललास व त्याने माझे नाव ऐकले की भ्रूशुंडी लगेच येईल. ब्रह्मदेव म्हणाले, असे विनायकाने सांगितले असता तो त्याची पूजा करू लागला. धनुष्यबाणांचा भाता घेऊन शीघ्रगमन करणाऱ्या घोड्यावर बसला. नदी, वने, पर्वत ओलांडीत हळूहळू आश्रमात पोहोचला. घोड्यावरून उतरला. भ्रूशुंडी मुनीस प्रणाम केला. त्यांनी राजाचा सत्कार केला. राजाने त्याची पूजा केली व खाली बसला. त्याने ते महा अरण्य, सरोवर, वृक्ष, वेली, फळे, फुले यांनी रम्य असलेला आश्रम पाहिला. कैलास, वैकुंठ, सत्यलोक ती तसाही रमणीय नव्हता. वेदशास्त्रांचे घोष, गायन, नृत्य, अग्निहोत्रे, सरोवरे, पक्षी, जलचर प्राणी यांचे योगाचे आश्रम शोभत होता. तेव्हा राजा फारच हर्षयुक्त झाला. दंडाप्रमाणे नमस्कार करून त्याने मुनीस विवाहकृत्य, मुनीने केलेली विनायकाची पूजा व त्याची आज्ञाही कळवली. माझ्या घरी चल अशी प्रार्थना केली. ऋषी म्हणाले, तू कोण? हा विनायक तुझा कोण ते सांग. राजा म्हणाला, रविकुलात जन्मलेला मी काशी राजा या नावाने प्रसिद्ध आहे. तो विनायक कश्यपाचा पुत्र व तुझे दैवत आहे. त्यास भोजन घालण्याची इच्छा करणाऱ्या मी तुझी कीर्ती ऐकली. चतुर्थीस अनेक उपहारांच्या योगे तू त्याची पूजा केलीस. तू तृप्त झालेल्या त्याने माझ्या नगरात मला दाखवले. तो म्हणाला, राजा माझे नाव ऐकताच तो मुनी येईल, म्हणून या चर्मशक्तीने तुझे दर्शन दुर्लभ समजून मीच तुझी प्रार्थना करण्यास आलो. ब्रह्मदेव म्हणाले, हे ऐकून भ्रूशुंडी विस्मयाने म्हणाला, हे सत्य की असत्य? जो वेद वेदते वेदांत व शुद्ध अंतःकरणास अगोचर तो तुझे घरी कसा येईल? अशी शंका वाटते. ज्याच्या दर्शनास 33 कोटी देव आले तो तुझ्या वाक्याने येतो असे म्हणून तुझ्याकडे कसा आला? जर हा देव तुझ्या घरी राहत असेल तर मला त्याचे स्वरूप सांग, म्हणजे मी तुझ्या घरी येईल. राजा म्हणाला, त्याची अनंत स्वरूपे आहेत, त्यांची गणना कसा करण्यास शेष किंवा ब्रह्मदेवही समर्थ नाही, मग दुसरा कोण वर्णन करण्यास समर्थ असेल? विनायक नावाने प्रसिद्ध असलेला तो सांप्रतकाली कश्यपाच्या घरी 7 वर्षाचे अद्भुत रूप घेऊन अद्भुत कर्मे जी जगदीश्वराचे करण्यास असमर्थ ती त्याने केली. माझ्या घरी असलेला त्याचे स्वरूप सांगतो. तो ब्रह्मचारी स्वरूपाने आहे. दिव्य कांती असलेला, 4 हात, दिव्य माला, दिव्य वस्त्रे, दिव्य आयुधे धारण करणारा, अंगास दिव्य गंधाची ओटी लावलेली आहे, अशा स्वरूपाने निर्माण झाला. तेव्हा कश्यपाने त्याची प्रार्थना केली व तो तत्काळ सामान्य माणसाप्रमाणे झाला. मुनी म्हणाले, मी ध्यान करतो तो हा देव नव्हे, ज्याच्या प्रभावामुळे देव व ऋषी यांना दुर्लभ अशी सोंड मला प्राप्त झाली. त्याने मला बोलवले तर मी कोठेही जाईल. ब्रह्मदेव म्हणाले, मुनीचे वाक्य ऐकून राजा चिंतायुक्त झाला व म्हणाला, हे माझे भाग्य की अभाग्य उपस्थित झाले. तुझ्या आशेने घोर वने व पर्वत ओलांडून मी येथे आलो. तुझे दुर्लभ दर्शने झाले. घरी चालण्याविषयी माझा काही बलात्कार नाही. तेव्हा मुनीने दयेने राजाचे मस्तके हात ठेवला व म्हणाला, राजा डोळे मिटताच एका क्षणात त्याच्या कृपेने पूर्वीप्रमाणेच आपण घरात आहोत असे पाहिले. त्याने विनायकास सर्व हकीकत सांगितली. दर्शनामुळे हर्षित पण मुनी न आल्यामुळे तो दुःखित झाला. तुझ्या वाक्यामुळे माझ्या प्रयत्नाने तो मुनी आला नाही. ब्राह्मणावर बलात्कार केल्यास तो भस्म करेल. राजाच्या परत जाण्याविषयी 16 अध्याय संपला. सर्वज्ञ असूनही मेघासारख्या गंभीरवाणीने विनायक म्हणाला, तू येथे काय सांगितलेस? तो तुला काय म्हणाला? हे राजा ते सर्व सांग. हे ऐकून मी तुला काही उपाय सांगेल. राजा म्हणाला, त्याला मी तुझे वाक्य सांगितले व प्रार्थना केली. पण मुनी म्हणाला, तू कोण आहेस? हा विनायक कोण आहेस? माझ्या उपास्य देवतेचे रूप धारण करील तेव्हाच मी दर्शनास येईल. याप्रमाणे त्याचे माझे म्हणणे नाकारले. मी चिंतातूर झालो. त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवला. डोळे मिटवण्यास सांगितले. एका क्षणात डोळे उघडून पाहतो तर मी स्वग्रही तुला समोर पाहिले. त्या आश्रमाचे स्मरण झाले असता हर्ष वाटतो. हे ऐकून विनायकाने हास्य केले, म्हणाला, तू थकला आहेस, पुन्हा त्याचे आश्रमात जा. गजानन असे माझे नाव ऐकताच तो मुनी येईल असे स्वरूप विनायक बोलत आहे. तोच त्याने स्वतःच भूशुंडीच्या आश्रमात पाहिले. राजास पाहून मुनी तर्क करू लागला, हा राजा पुन्हा का आला? हा काय सांगणार आहे? राजाने त्यास नमस्कार केला व म्हणाला, हे ब्राह्मणा, तुझा स्वामी गजानन तुला बोलवितो आहेत. गजानन नाव ऐकताच मुनीस हर्ष झाला, मूर्छा आली, शरीर रोमांचित झाले, आनंदाश्रू गळले. मला पंख असते तर उडून गेलो असतो असे उत्कंठेने तो ब्राह्मण राजासह निघाला. एकाच जागेवरून कधीही न हलणारा तो मुनी चालू लागला. तेव्हा पृथ्वी कापू लागली. समोर येऊन त्यास म्हणाली, मुने माझे रक्षण कर. मुनी म्हणाला, हे पृथ्वी, तुला माझपासून भीती नाही. गजानन स्वामीच्या दर्शनाकरता मी त्वरेने जात आहे. असे बोलून तो ब्राह्मण पुढे निघाला. 3रे पाऊल टाकताच त्याने ती नगरी पाहिली. नगरी पाहून हर्षाने राजा म्हणाला, तुझ्या कृपेने लवकरच नगरात पोहोचलो. जप व तप करणाऱ्या तुमचा महिमा समजणे कठीण आहे. असे बोलून राजाने मुनीस घरी नेले. सुवर्णासनावर बसवले. पाद्य अर्ध्य समर्पण करून भक्तीने त्यांची पूजा केली. ऋषी म्हणाले, राजा तू मला फसवलेस. मला येथे गजानन दिसत नाही. तो दाखव, नसता तुला शाप देऊन आश्रमात जाईन. नृप म्हणाला, बालभावाने गजानन बालकामध्ये खेळत आहे. अंगास धूळ लागलेल्या वीराप्रमाणे तो शोभत आहे.
मुनीने सोंडेने विराजित कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी दोनात असलेल्या गजाननास पाहिले. तो रागाने राजास म्हणाला, मी यास कसा नमस्कार करून? जो लहानास नमस्कार करतो त्या मोठ्यास धिक्कार असो. हत्तीचे गंडस्थळ विदारण करणारा सिंह गवत कसा खाईल? ब्रह्मदेव म्हणाले, बालकाने मुनीचे वाक्य ऐकले. तिला त्या लीला विग्रहान प्रभूचे चित्त कौतुकाने परिपूर्ण झाले. तो म्हणाला, भृशुंडे, तुझा तो स्वामी कसा आहे ते मला सांग. मुनी म्हणाला, ज्याने अलौकिक वस्त्र धारण केले आहे, ज्यास 10 भुजा आहेत, जो मोत्यांच्या माळांनी भूषित, सिद्धिबुद्धियुक्त, कानात 2 कुंडले, शुंडादुंड हे, ज्याचे मुख लंबकर्ण शेंदुराने मंडित, सर्पाच्या योगाने ज्याची नाभी सुशोभित झाली आहे, ज्याच्या चरणातील नुपुरे वाजत आहेत, महामुकुट असलेल्या 10 आयुधांनी झळकत असलेले हात, 1 दात, कपाळी चंद्र, लहान घटांनी विराजित, मयूर हे वाहन असलेला देव समूह, ज्याच्या पायावर लोटांगण घालतात, असा तो माझा उपास्य दैवत आहे. ब्रह्मदेव म्हणाले, ते ऐकून पद्मासनावर बसलेला, जगाची उत्पत्ती स्थिती व लय असणारा बालक तशा स्वरूपाचा झाला. भृशुंडीने गजाननास पाहून सर्व वैश्विक ज्ञानापासून परागमुख होऊन प्रेमाने भूमीवर गडबडू लागला. रोषारी रोमांचित होऊन तो आनंदाने नाचू लागला. नंतर देहभानावर येऊन त्याने प्रणाम केला, पूजा केली. त्यास 10 भुजांनी आलिंगन देऊन देव आनंदित झाला. दोघेही सद्गतीत झाले. राजाने नेत्र अश्रूंनी भरले. तो म्हणाला, पूर्वपुण्य फळास यावे. देव भक्तामधील अद्भुत सौख्य मी पाहिले. उभयतांना नमस्कार करून त्यांची पूजा केली. ते दोघे एकमेकाशी बोलू लागले. गजानन म्हणाले, तुझी निष्ठा मला कळली. राजाने सांगितली म्हणून मी 10 भुजांनी युक्त असा वेश घेतला. हे मुने, जो असे माझे ध्यान करतो, मला भजतो, तसा वेशही मी घेतो. त्यास इष्ट त्यास देतो. त्यामुळे विश्वासाने तो माझे भजन करतो. दुष्टांच्या भाराने भयभीत झाली पृथ्वी सत्यलोकात ब्रह्मदेवा शरण गेले. तेव्हा त्याने मला तुझे जागृत केले. अदितीच्या वरामुळे कश्यपुत्र झालो. भूभार हरण करून दैत्यांचा नाश करून इंद्रादी देवास आपल्या पदरी स्थापिन. तुझे उग्र जप अनुष्ठान पाहून मी अशा प्रकारचा झालो. भावासह देवांतकासह मारून मी निजधामी जाईल. ऋषी म्हणाले, सर्वात सुख देणारे, क्लेश हरण करणारे, देवास वंद्य व इष्ट देणारे तुझे पाय व दर्शनामुळे मी पवित्र झालो. हे विश्वाच्या आत्म्या मला वर दे, त्यामुळे मी तृप्त इच्छा करताच तुझे जवळ येईल. भक्तिभावाने सांगितलेले हे नाव प्रसिद्ध होईल. हे विश्वाच्या आत्म्या मला वर दे, त्यामुळे मी तृप्त होईल. हे विघ्न नायका, या रूपाने मी जेव्हा ध्यान करेल तेव्हा मला दर्शन दे. आशापूर्वक हे तुझे नाव प्रसिद्ध होवो. गजानन म्हणाले, तू इच्छा करताच तुझे जवळ येईल. भक्तिभावाने सांगितलेले हे आशापूर्वक नाव प्रसिद्ध होईल. ब्रह्मदेव म्हणाले, हे 2 वरून ऐकून मुनींनी प्रणाम केला व तो चरणावर लीन झाला. त्याच्या मस्तकावर हळूच हात ठेवून गजानन म्हणाले, तुझे इष्ट सिद्धीत जाईल, तुझी स्मृतीत होईल. ब्रह्मदेव म्हणाले, असे बोलून तो विनायक बालरूपी झाला व खेळू लागला. पद्मासनावर बसलेले तो मुनी ध्यानस्थ झाला. तेव्हा सर्व लोक आश्चर्य करू लागले. बालरूपी परमात्म्याचे अद्भुत चरित्र पाहून काशीराजा म्हणाला, मी धन्य आहे. ब्रह्मादिकास दुर्लभ असे दर्शन मला झाले. नंतर बालकास हाती धरून राजाने घरात नेले. मधुर अन्नाचे भोजन घालून निजले. त्याची आज्ञा घेऊन तो राजाही निजला. व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा, दुसरा दिवस उजाडला असता काय घडले ते सांगा. ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, लक्ष देऊन एक पापनाशक व दिव्य अशी विनायकाने केलेली कथा संक्षेपाने सांगतो. सूर्योदय झाला. दोघांनी नित्यकर्म संपवले. बालक खेळण्यास गेला. राजा भद्रासनावर बसला. एक दैत्य ब्राह्मण बनून डाव्या हातात ताडपत्राचे पुस्तक, उजव्या हातात माला धारण करून ज्योतिषी म्हणून आला. लाल रक्ताचे वस्त्र परिधान करून त्याने डोक्यास मोठे वस्त्र गुंडाळे, गोपीचंदनाचे 12 तिलक लावले. मिशा लांब असा तो राजाजवळ येत आहे. तोच राजाने उठून नमस्कार केला. आपल्याजवळ एका उत्तम आसनावर बसवले. त्याचे कुशल विचारले, काय काम आहे, कोठून आला? हे ब्राह्मणा, तुझे नाव, शास्त्राचे अध्ययन, कोणते तप केले ते कृपा करून सांग. ब्रह्मदेव म्हणाले, हे महामुने, असे विचारले असता त्यांनी आशीर्वाद दिला व क्रमाने सर्व सांगितले. माझे नाव हेम ज्योतिर्विद आहे. तुझ्या आश्रयाच्या राहण्याकरता मी गंधर्व लोकाहून आलो आहे. भूत, भविष्य, वर्तमान, शांती, कर्मे मी जाणतो. तुझे प्रश्न विचारशील ते मी सांगेन. या ठिकाणी अरिष्टे आली, ती मला समजले. तुझे यापुढील दुष्टचिन्हे जाणून मी येथे आलो आहे. तुझ्या आश्रयाने राहण्याची माझी इच्छा आहे. राजा म्हणाला, हे महामुने, येथे अरिष्ट कोणत्या कारणामुळे होत आहेत? यापुढे कोणती होणार आहेत ते खरे सांग. तुमच्या सांगण्याचा प्रत्यय आल्यास मी तुम्हास माझे घरी ठेवील. तुमचा योगक्षेम चालेल अशी वृत्ती देईल. गणक म्हणाले, जोपर्यंत कश्यपुत्र विनायक तुझ्या घरी आहे तोपर्यंत विघ्ने येतील, कारण तो विघ्नांचा राजा आहे. म्हणून त्याला निर्जन वनात सोडून दे, म्हणजे नगरात किंवा घरात विघ्ने होणार नाही. हा येथे राहिल्यास पाणी सर्व नगरास बुडवून सोडील. जर ते कसेबसे नष्ट झाले तर वायूच्या योगाने उडलेले पर्वत नगराचे चूर्ण करतील, यात संशय नाही. पूर्वी उपद्रव होत नव्हते हे तू कसे जाणत नाहीस? आपला नाश पाहणारा राजाने कपटी, लोभी, अपवित्र, आपणाहून जास्त शूर याच्यावर विश्वास ठेवू नये, कारण ज्याचा मनोरथ गूढ आहे असे राज्याची इच्छा करणारे लोक राजास मारतात. तू राज्यभ्रष्ट होणार आहे हे जाणून तुला सांगण्यासाठी आलो आहे. माहीत असेल तर राजासही तू अहीच अवश्य सांगावे. विचार करून तुला वाटेल तसे कर. ब्रह्मदेव म्हणाला, हे ऐकून राजा म्हणाला, मुने, भूत भविष्य ज्ञानामुळे तू सर्व सांगितलेस, पण तत्वज्ञान आले असता
जसा प्रपंच मिथ्या भासतो तसे तुझे सांगणे खोटे वाटते. तुझ्या भाषणाचा प्रत्यय आला की वेतन देईल. तू या बालकास ओळखले नाहीस. मनात आले तर हा दुसरा ब्रह्मदेव विष्णू शंकर अनेक ब्रह्मांडास निर्माण करील. हे उत्तम ब्राह्मणा, तुझ्या वाक्याविषयी तुझा निश्चय असेल तर तूच यास गहन वनात सोडून परत ये. लोकांचा द्वेष करणाऱ्या बलवान राक्षसास याने मारले. त्यांचा द्वेष करणाऱ्यास हा कसा जिवंत ठेवील समजत नाही. याच मनात आणलेल्या अनिष्टाविषयी विचार करण्याचे आम्ही समर्थ नाही. अनेक उत्पातातून नगर व राज्याचे याने रक्षण केले. या इंद्राला अनिंद्र, समर्थास असमर्थ, मोठ्यास लहान, उच्चास नीच, नीचास उच्च, ईश्वरास अनिश्वर करतो. राजाचे भाषण ऐकून गणक रागाने लाल झाला. खाली मान घालून पुन्हा राजाशी बोलू लागला. हित सांगितले, तुला अहित वाटते. पुढील कल्याण व अकल्याण याचे उल्लंघन कोणीच करू शकत नाही. राजा बालक दाखीव म्हणजे त्याची लक्षणे सांगतो. राजाने सर्व बालकास बोलवले. अगोदर विनायकाला, नंतर त्याच्या मागे धावणारी मुले आली. गणकास नमस्कार करून गजाननाने विचारले, कुठून आलास? समुद्र लक्षण ज्योतिषशास्त्रात निपुण त्रिकालज्ञ आहेस. माझ्या भाग्याचे फल सांग. ब्रह्मदेव म्हणाले, धैर्ययुक्त असे बालकाचे भाषण ऐकून कपटी द्विजाने येथून सुखरूप सुटका कशी होईल? कारण याने अनेक रूपे धारण करून दुष्ट व बलवान राक्षस मारले. तर्क केला. नंतर बालकाचा हात धरून तो शुभाशुभ सांगू लागला. 4 दिवसाच्या आत तू विहिरीत पडशील. तेथून प्रयत्नाने बाहेर निघालास तर समुद्रात बुडशील. तेथूनही जिवंत सुटल्यास संकटात पडशील. त्यातून जिवंत राहिल्यास तुझ्यावर एक पर्वत येऊन पडेल. 2 मोठे काल पुरुषला जिवंत खातील. ही अरिष्टे येतील, यात शंका नाही. याविषयी मी तुला प्रतिकार सांगतो. निर्भय होण्याकरता तू कर. 4 दिवस मजबरोबर दुसरीकडे चल. तुझ्या पायाची शपथ मी तुला येथे आणीन. त्याचे एकूण बालक हळूच आत गेला. लगेच राजाचे हातून रत्नजडीत अंगठी हातात घालून बालक ब्राह्मणास म्हणाला, अरे जोशा, आमची एक वस्तू नाहीशी झाली आहे. ती कोणी नेली किंवा मिळेल हे सांग, म्हणजे तुझा प्रत्यय येईल. बालकाने लोकांच्या समुदायामध्ये असे सांगितले असता तो विचार करून हसत म्हणाला, मुद्रिका जर मिळाली तर मलाच देत असल्यास आत्ता सांगतो. बरे आहे असे बालक म्हणाला. ती तुझ्याच हातात आहे असे तो म्हणाला. कपटवेश धारण करणाऱ्या ब्राह्मणाने असे सांगितले. तत्क्षणी बालकाने मंत्रलेला अंगठीचा प्रहार हृदयावर केला. जणू पर्वतावर वज्रप्रहार झाल्याप्रमाणे हृदय फुटून पृथ्वी कापवीत तो पडला. पडणाऱ्या देहाने नगराच्या कितीतरी भागाचा चूर केला. काशी राजा व लोक आश्चर्य मानू लागले. देव आनंदी झाले. त्यांनी पुष्पवृष्टी केली. स्वर्ग व पृथ्वीवरील वाद्यघोषाने आकाश व जमीन व्याप्त झाली. लोक म्हणाले, याने ब्राह्मणाचा वेश घेणाऱ्या त्या दुष्टास कसे ओळखले? भाग्यामुळे त्या दुरात्म्याचे वाक्य राजाने ऐकले नाही. यास बालक मानू नये. हा करुणासागर देव भूभार हरण करण्याकरता कश्यपग्रही अवतीर्ण झाला. केवळ मुद्रिका प्रहाराने या बलवानाने त्याचे प्राण कसे घेतले असे म्हणून सर्वांनी त्याची पूजा केली. नमस्कार व स्तुती करून नेले. कमल नेत्र अशा राजाने ब्राह्मणास दाने दिली. इतर द्विज, चरण, वंदीजन व दिन यासे देणग्यातल्या नागरिकांचा सत्कार केला. सभेचे विसर्जन केले. तो बालक अज्ञ मुलासारखा इतर बालकांबरोबर खेळण्यास गेला. ब्रह्मदेव म्हणाले, वेशधारी ब्राह्मणास बालकाने मारले. हे ऐकून नरांतकास कृपक व कंदरासूर यांना वस्त्रे व नाना प्रकारची रत्ने घेऊन पाठवले. त्यांना ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाला होता. दैत्य म्हणाले, त्या बालकास मारण्याकरता सुमुहूर्तावर जा. अनेक उपाय करून त्यास मारा. त्याने बलात्काराने मारलेल्या राक्षसांचा बदला घ्या. ब्रह्मदेव म्हणाले, त्यांनी आज्ञा केलेले ते कूप व कंदर नावाचे असुर चतुरंग सैन्यासह 2 कोस जाऊन राहिले. तेथून सेनेला मागे राहस सांगून ते आनंदाने पुढे चालले. मार्गात असा विचार केला. कूप म्हणाला, मी मोठा कूप होतो, तू बालक हो. खेळत असलेले त्यास प्रयत्नाने मजमध्ये टाक, म्हणजे कूपातील बेडूक होऊन मी त्यास खाईन. हे मोठे काम करून गुप्त होऊ अशी निश्चित मती करून ते दोघे असुर काशीराजाच्या नगरात गेले. राजाच्या अंगणात कूप बनला. कंदर बालरूप बनून त्या बालकात खेळण्याची इच्छा करू लागला. सुंदर जल असलेल्या कूपास पाहून राजा आनंदला. मध्ये मंजूळ आवाज करणाऱ्या पिवळ्या रंगाच्या भयावक बेडकास पाहिले. बालकामध्ये असलेल्या कंदर विनायकास म्हणाला, हे माहो बाहो, बाहेर चल. सुंदर कूप पहा. तेव्हा तो बालक कास बाहेर आला. कूपास पाहिले. बालकास त्या सुंदर कूपास पाहून तो अनेक खेळ लपंडाव खेळला. दुपारी पाण्यात उतरून मुलांनी एकमेकावर पाणी शिंपडले. एकमेकास बुडून वर काढले. दूर पळत येऊन पाण्यात उड्या मारल्या. असे खेळून ते घरी जाण्यास तयार झाले. विनायकाने पाण्यात आपले शरीर पाहिले. त्याला पोहायस येत असूनही तो सर्वांच पाण्यात पाहत बाहेर उभा राहिला. तोच त्या दुष्ट कंदराने त्यास पाण्यात फेकले. जल आघात आहे हे जाणून तो लिलाया पोहू लागला. जसा लक्ष्मीपती विष्णू क्षीरसागरात पोहतो, क्षणात खाली क्षणात वर. नंतर ढोंग करून गजानन बुडू लागला. त्याने बालकास हात व पाय इकडे तिकडे पुष्कळ हलवले. इतर बालके दिशेनासे झाले. इतक्यात त्याने कंदराचा पाय धरून सहज कुपाच्या तळाशी नेले व जोरात बुडविले. सोड सोड असे तो म्हणू लागला. विनायकही मलाही सोड सोड असे म्हणू लागला. ते दोघेही लक्ष्मी, नृसिंह, हिरण्य कश्यपाप्रमाणे दुर्धर व बलवान होते. बुडणे व वर येणे यात ते निमग्न होते. ते बराच वेळ तळाशी गेलेले पाहून काठावरील बालकांनी बालक मेला असा जोराने आर्तनाद केला. तो अशुभ नाद ऐकून स्त्रिया व बालक आले. काशीराजे तेथे आक्रोश करू लागला. आता काय करावे? अगाध जलाशयात तो जिवंत कसा राहील असे म्हणू लागला. दुसरा म्हणाला, लवकर बाहेर काढले तर जगण्याकरता उपाय होईल. राजा म्हणाला, जो मागेल ते व माझे जीवितही त्यास देईल व त्वरेने धैर्याने त्यास बाहेर काढा. राजवचन ऐकून कुपात तिघे उतरले, पण दैत्य मायामुळे ते पाण्यात बुडाले.
तेव्हा पाण्यात उतरण्यास कोणी तयार झाला नाही. राजाने विनायकाविषयी शोक केला. राजा म्हणाला, मी कोणते पाप केले होते म्हणून दुःख झाले? सुखा करता आणलेला बालक दुःख देणारा कसा झाला? त्याचे आईबाप व लोकास कसे तोंड दाखवू? पण त्याला मरण कसे येईल? त्याने मोठमोठ्या अरिष्टांचे निरसन केले, पण तो यांच्या अधीन कसा झाला? लोकांचे देवांचे कृत्य मला समजत नाही. याप्रमाणे स्त्रिया, वृद्ध व बालक शोक करीत असता कृपातील बेडूक रूपी दैत्य मुख पसरून बसला. इतक्यात कंदराने उडवलेला बालक वर आला. त्याने त्या दुष्ट दैत्यास सोडवले. जो दैत्याच्या मुखात पडला तोच मोठा मासा जसे लहान माशात खातो तसे कुपाने त्यास खाऊन टाकले. मी बालकासच गिळले असे समजून त्याने आपले रूप धारण केले. तो कूप यशाने परिपूर्ण स्तुतीस पात्र अशी आकाशाशी स्पर्धा करू लागला. मी सर्व दैत्यांच्या ऋणातून मुक्त झालो. तो आनंदित झाला. देव पराक्रम शून्य आहे. तोच रागावलेल्या कंदराने त्याचे पोट फोडले. वेगाने बाहेर आला. बालक गुप्त झाला. याने माझे पोट फोडले म्हणून कोपाने कंदराच्या कंठास प्राण जाईल असा दंश केला. अशा प्रकारे एकमेकांच्या प्रहाराने विवल होऊन दोघेही भूमीवर पडले. त्यांच्या हातपायाच्या चोळख्याने नगराच्या कितीतरी भागांचा चूर झाला. तात्पर्य सुंदपसुंद एकमेकांच्या वधाने मेले. तसे कुप कंदर एकमेकांच्या हातून मेले. राजसेवकांनी त्या दोघास नगराबाहेर टाकले. तोच अंगणातील कूप नाहीसा झाला. विनायकास पूर्वीप्रमाणे सर्व बालकासह खेळत असे लोकांनी पाहिले. बालके, राजा व लोक आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, जसा दीपाचा नाश करण्याकरता येणारा पतंग स्वतः नाश पावतो तसा हा कपटी स्वतःच नाश पावतो, यात संदेह नाही. शंकरात जिंकण्यास काम गेला, स्वतःच भस्म झाला. काशीराजा ऐकून सत्य सत्य म्हणाला. त्याने ब्राह्मणांना दाने दिली, पूजा केली, निरोप दिला. लोक विनायकास नमस्कार करून घरी गेले. राजाने त्यांची पूजा केली. अशा त्या बालकास आलिंगन देऊन गेले. देवांनी पुष्पवृष्टी केली, स्तुती केली. ब्रह्मदेव म्हणाला, ब्राह्मणा जसे कार्य अकार्य वायूंचे बल समजत नाही तसे मायेचे स्वरूप, पुरुषाचे भाग्य, राक्षसांचे कृत्य व परमात्म्याचे अवताराचे गुण समजत नाही. व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा, काशीराजाच्या घरी तो विवाह केव्हा झाला ते सांग. ब्रह्मदेव म्हणाले, एक एक अरिष्टे नाहीसे झाले की विवाह करीन असा तो विचार करीत तोच दुसरे पुन्हा येत असे. कूप व कंदर यांचा नाश झाल्यावर दुसरे 3 अंधक, अंबासूर, तुंग हे क्रूर राक्षस बालकास मारण्याच्या इच्छेने गेले. युद्ध नंतर सुरू झाले. ज्यांचा संग्राम ऐकताच ब्रह्मदेव भयाने पळून जात असे. ज्यांनी दिग्गजांचे मर्दन केले तिथे इतर देवांची काय कथा? कश्यपाचा पुत्र केव्हा पाहू, त्यास कधी नाहीसे करू असे ते उत्कंठित झाले. आजपर्यंत जे वीर पाठवले ते मरण पावले, पण आम्ही यास मारू. त्याला जिंकल्या वाचून आम्ही घरी येणार नाही. अग्नीचे रूप घेऊन मृण्णी पुत्रा जाळू. अंधक म्हणाला, मी अंधकाराच्या योगे दिशा व अंतरिक्ष व्यापून पृथ्वीवर चोकडे अंधार पसरेल, त्यामुळे त्याची परस्पर दुष्टादुष्ट कधी होणार नाही. अंबासूर म्हणाला, सर्व भूमी पाण्याचे तुडुंब भरीन, म्हणजे त्यांना चोहीकडे जाता येणार नाही. तुंग म्हणाला, मी उंच पर्वत होऊन नगराचे आलोंडन करील, पक्षयुक्त पर्वताप्रमाणे तिचे चूर्ण करील. अंधार, पाणी, अग्नी, पर्वत स्थित असतात, तेथून कोणी जाण्यास समर्थ होणार नाही. मग मी तो बालक कसा जाईल असा संकल्प करून तिघांनी गर्जना केली. त्या गर्जनेने त्रिभुवन कापू लागले. पाणी शुद्ध होऊन सागराने मर्यादा सोडली. नंतर सूर्यास झाकून देऊन तेथे अंधकासूर राहिला. महाघोर अंधार पसरला. काही समजेना. व्यवहार करणाऱ्या लोकांना अकस्मात रात्र झाली. स्नान, जप, होम करीत असलेल्यांना रात्र झाली. तप, वेदघोष, विवाह, उत्पन्न, नयन, कीर्तन, पुराण, ब्राह्मण, देवाची पूजा करणारे, व्रत इत्यादी दंग असलेल्यांना रात्र झाली. ते म्हणाले, हा विंध्य पर्वत सूर्यास निरोध करीत आहे की काय? हा पुढे प्रलय होणार आहे की ग्रहण? सभेत बसलेल्या राजास असे पंडित सांगू लागले. लोक तर्क करीत आहेत. तोच गायी गोठ्यात आल्या. दिव्यांचा संभव नाही. अशावेळी घरोघर दिवे लागले. रात्र कशी झाली? स्वयंपाक नाही, भोजन नाही. तेव्हा स्त्रिया विस्मित झाल्या. काहींनी गायीचे दूध काढले. दिवल्या लाकडी दिवे लावून लोकांनी व्यवहार सुरू केला. वाणी व ब्राह्मण दुःखाने कामे करू लागली. सेवक, कामी पुरुष, आळशी, झोपलेले, झोपाळू यास आनंद झाला. अंधकाने केले. नंतर अंबासुराने राक्षस मेघरूपाने हत्तीच्या सोंडेसारख्या धारांनी वर्षाव करू लागल्या. विजेच्या प्रकाशाने लोक क्षणभर पाहत असत. पावसाच्या भीतीने लोक घरात बसले. कित्येक वाडे, कित्येक घरांच्या भिंती पडल्या. त्यामुळे कित्येक लोक समुदाय घरात व बाहेरून मरून पडले. झंझावातामुळे अनेक वृक्ष पडले. विजेमुळे अनेक वृक्ष व घरे जळाली. नद्यांचे पाणी तीरावरून वाहू लागले. त्यामुळे अनेक लोक व प्राणी यांनी नगरी व्यापली. जणू समुद्रानेच ती नगरी बुडवली. ब्रह्मदेव म्हणाले, तो प्रलय व दैत्याचे कपट विनायकाने मायेच्या सामर्थ्याने उंचवड निर्माण केला. तो वेली व गुच्छ यांनी सुशोभित 100 योजने विस्तीर्ण पारंब्या व शाखा यांनी युक्त होता. पक्षी रूपाने हा त्याचवर राहिला. गगनात स्पर्श करणारे 2 पंख भूमीवर स्थिर करून आकाशात स्पर्श करणाऱ्या देवाने नगरी प्रकाशित केली. वनातील हत्ती सोंडेने डबक्यातील पाणी जसे शोषून घेतो तसे चोचीने जलप्रवाह शोषून टाकला. लोक हर्षाने म्हणाले, विघ्न टळले, पाणी नाहीसले, पुंडे अंधकारही गेला. त्यांनी निबिड वटवृक्ष व चमत्कारिक आकाराचा न कधी पाहिलेला व न ऐकलेला पक्षी पाहिला. सर्व लोक उत्सुकतेने वटवृक्षाजवळ राहण्यास गेले. घोडे, हत्ती, रथ, उंट, शिबिका, लोक, स्त्रिया, दासांसह काशी राजासे वडाखाली आला. पशु, कुत्रे, वनातले मांजरे आले. विनायकाचे प्रवाहन. तेथे पाऊस, अंधकार नव्हता. तेव्हा ब्राह्मणादी सर्व वर्ण पूर्वीप्रमाणे यथाविधी कर्मे करू लागले. नागरिक व्यवसाय करू लागले. सर्वांचे रक्षणाकरता जगदीश गजाननाने पक्षाचे रूप धरले की काय हे समजत नाही.
पंख पसरून त्याने दैत्याने केलेल्या वृष्टीचा प्रतिकार केला. विजागारांसह झालेल्या ब्राह्मणा वृष्टी स्वतः सुखाने सहन केली असा विचार करून लोक स्वस्थ झाले. अशा प्रकारे तेथे राहिल्यांचे 11 दिवस निघून गेले. हे ब्राह्मणा बालसमूहात खेळणाऱ्या बालविनायकास पाहून हे त्याचे कृत्य कोणालाही कळले नाही. नंतर शक्ती क्षीण झाल्यामुळे दोघे राक्षस निश्चेष्ट झाले. तेव्हा दशदिशा नादित करीत तुंग गर्जना करू लागला. पर्वताचे रूप धारण करून मी त्या पक्षाला क्षणात मारीन असे बोलून तो पर्वतला. त्यात सरोवरे, नद्या, दिव्य औषधी, अंतरिक्ष दिशा प्रकाशित केल्या. अनेक पक्षी ब्राह्मणांचे आश्रय असलेल्या पंख असलेला पर्वत पडत आहेत असे पाहून पक्षीराजाने उड्डाण केले. त्यावरील जलाचे निवारण केले. भ्रमण करण्यास प्रारंभ केला. त्यावरील स्थिरचर सृष्टीस पक्षांच्या पंखाच्या वाऱ्याने गरगर फिरले. पर्वतावरील राहण्यास योग्य त्याच्या शरीराचे तुकडे केले. दैत्यांच्या मायेचे निरसन झाले असता लोक विस्मय करू लागले. वडास देवरूपाने पाहिले, पण तो वड पुन्हा त्यांच्या दृष्टीस पडला नाही. ते वडगुप्त झाला. बालकाने पक्षरूपाचा त्याग केला. बालविनायकास काशीराजाचे ने आलिंगन दिले. त्यास कुशल प्रश्न विचारले. राजा व नागरिकांनी विघ्नांचा नाश करणाऱ्या गजाननाचे प्रेमाने पूजन केले. लोकांनी कश्यप पुत्र रूपी देवाची पूजा आनंदाने प्रशंसा केली. आम्ही तुझे देवास दैत्याच्या मायेस तुझे सामर्थ्य व गुणास जाणत नाही. तुझ्या ठिकाणी वेदय कुंठित आहे. तू लिलेने आमचे रक्षण केलेस. अनेक संकटांतून सोडविलेस. उत्पात, वारा, पाऊस यांना नाहीसे केलेस. अंधकाराचा नाश केल्यामुळे आम्हा सूर्याचे बिंब दिसत आहे. लोकांची मने आनंदाने प्रसन्न झाले. नद्याचे पाणी निर्मल व पूर्वीप्रमाणे झाले. देवांचा देव विनायकावर त्यांनी पुष्पवृष्टी केली. वाद्यघोषात लोकांनी शृंगारलेल्या नगरात प्रवेश केला. देव आम्हाला प्रसन्न हो असे म्हणून ब्राह्मणांना दाने दिली. राजाने शांती होम केला. पुष्कळ धन दिले. लोकांना निरोप देऊन विनायकास भोजन दिले. ब्रह्मदेव म्हणाले, हे ब्राह्मणा, पापहर वाश्यकारक असे विनायकाचे चरित्र तुला सांगतो. अंबासुराचे मस्तक तुटले. ते त्याच्या मंदिरात गेले. तेव्हा भ्रमरेच्या ज्या सखीने पाहिले ते सोन्याच्या पलंगावर निजलेल्या तिला कळले. ती अंगणात आली. पुत्राचे मस्तक पाहतात ती मूर्छित होऊन पडली. शोकाने तिचे हृदय भरून आले. दोन्ही हातांनी वक्षस्थळ पडले. जागीने असता व्यस्त झाले. हत्तीने तोडवलेल्या कमलिनीप्रमाणे भूमीवर पडली. हातातील बांगड्या फोडल्या. अंगातील काळी चोळी फाटली. अशी ती सुंदरी विवळ होऊन भूमीवर गडबडा लोळली. त्यामुळे कधी न दिसणार तिचे मोठे अवय दिसू लागले. शोक न करण्यास विशेष सख्या बंधू स्वजन सांगत असताही तिने शोकाचा त्याग केला नाही. 6 घटकांनी सावध होऊन ती बोलू लागली. दोन्ही हातांनी मस्तक पुन्हा बडविले. भ्रमरी म्हणते, ज्याने पृथ्वी अमरावतीस त्राई ताई करून सोडले, ज्याच्या भ्रुकुटाक्षाने शेषाची 1000 मस्तके थरथर कापू लागत, ज्याने देवांतक नरंतकास राज्यावर बसले, ज्याच्या आक्रोशाने पृथ्वी अंतरिक्ष कापत, तो माझा पुत्र कसा पडला, त्याला कोणी मारले, ज्याला पाहून काळ कापत असे तो कसा मेला. वत्सरहित गायीसारखी दीन होऊन ती आक्रोश करू लागली. तेव्हा शोक करणाऱ्या तिच्या सख्याने निषेध केले. सखे, मेलेल्याबरोबर कोणी मेल्याचे आम्ही पाहिले नाही. मुढांना अतिशोकामुळे दुसरा शोक प्राप्त झाला. तू जर स्नेहामुळे शोक करीत असेल तर या पुत्राचे हित कर. ते म्हणजे याचा वृत्तांत कळवण्याकरता चोहोकडे हेर पाठव. हे मस्तक मंत्राच्या योगाने दहन कर. आप्तांचे अश्रू गळतात ते प्रेतांच्या मुखात पडतात व त्यास जाळतात, म्हणून अश्रू ढाळून असे महर्षी सांगतात. हे ऐकून ती रागाने सखेस म्हणाली, हे सखे महाभागे, हे मस्तक काळजीने जपून ठेव. अदितीच्या पुत्राचे मस्तक आणून त्यासह यात जाळील हे तेलात ठेव. ती ज्येष्ठ राक्षसा विनायकास मारण्याकरता चालली. स्वतःचे रूप गुप्त ठेवले. पतंगाची स्त्री अग्नीकडे जाते तशी 10 दिशा प्रकाशित करीत आदितीच्या रूपाने राजमंदिरात आली. ती लावण्यवती अलंकाराने शोभित. तिच्या डाळिंबीच्या बियाप्रमाणे दात ओठ तोंडल्याप्रमाणे मध्यभाग कृश चमकणारे नेत्र मोत्याच्या माळेप्रमाणे वक्षस्थळ सुंदर. राजमंदिरात तिला पाहून वीर पुरुष मोहित झाले. तिचे आलिंगन ची इच्छा करू लागली. ही रंभा, तिलोत्तमा, मेनकाची, घृताची, नागश्री की यक्षाची पत्नी की पार्वती, उर्वशी की रती की राजाची पत्नी आदिती असा तर्क करू लागले. राजपत्नीने ती आदिती असे समजून नमस्कार केला. सौभाग्य, द्रव्य, दागिने, वस्त्रे यांची योग्य पूजा केली. ती सुंदर आणि प्रेमाने कंठ भरून आल्यामुळे कापऱ्या आवाजाने म्हणाली, भाग्यामुळे मी तुझं देव मातेला पाहिले. विनायकाच्या कृपेमुळे तुझे दर्शन झाले नसता हे होणार कसे. असे बोलणाऱ्या राणीसह कंठ भरून तिने आदिती म्हणाली, बालकास तुमच्या स्वाधीन करून पुष्कळ दिवस झाले. ते कोठे आहे? उत्कंठेमुळे त्याला पाहण्यास आले आहे. मायेमुळे चित्त व्याकुळ झाले असते. यांचा स्वभाव तुला ठाऊक आहे. शोकामुळे यांचे संतप्त गात्रे झालेल्या बालकास तिने आलिंगन दिले. दुसऱ्या दिवशी दूतांनी कश्यपाची स्त्री आली आहे असे काशीराजास सांगितले. तो स्नान करून घरी आला. तिला पाहून आनंदित झाला. भक्तीने नमस्कार करून हात जोडून राजा म्हणाला, माझे राज्य, जन्म, आईबाप, धन, डोळे, ज्ञान व तप आज सफल झाले. जगास उत्पन्न करणारी देवांची माता पाहिली. तुझे गुण वर्णन करण्याची माझी शक्ती नाही. बाल विनायक इंद्राहूनही अधिक पराक्रमी आहे. असुरांनी अनेक प्रकारची विघ्ने केली, ती मी सांगू शकत नाही. याने अनेक राक्षस मारले, याचे गुणवर्णन मी अल्पशक्तिमान करू शकत नाही. माते, क्षणभर विश्रांती घे. माझे भाग्य की याने मायाबलाचा आश्रय करून दानव मारले.
याला एकही जखम झाली नाही. तुझा पुत्र सुखरूप आहे. तू येथे कशाला आलीस? बरे झाली आहेस तर क्षणभर स्वस्थ हो. विवाह झाल्यावर तुम्हा दोघांसही मी पोचवीन. ती म्हणाले, राजा हे काय बोलतोस? त्याच्या वियोगामुळे मला मोठा खेद झाला. मला कुठंच सुख वाटेना. ब्रह्मदेव म्हणाले, असे ती म्हणत आहे तोच विनायकाला मुलाने तुझी आई आली असे म्हणून त्यास पाठवले. अश्रुपूर नेत्राने आदितीने बालकास आलिंगन दिले व ती आनंदाने म्हणाली, अरे निष्ठुरा, मला सोडून इथे पुष्कळ दिवस राहिला आहेस. तुझ्या वियोगामुळे संतप्त होऊन सर्व सोडून येथे आले आहे. जीविताची आशा सोडून तुझ्याकरता तप केले ते क्लेश एक ईश्वर जाणतो. तुझ्या विना एक क्षण युग कल्पासारखा झाला. ती राक्षसी लागवी बावऱ्या पण दुष्ट भावाने जणू प्रेमाने तिला कडेवर घेतले. तीही तिचे कृत्य जाणून तिचा गूढ हेतू ऐरात जाणून तिला म्हणाला, तू मला काय आणले आहे? असे बोलताच तिने त्यास लाडू दिला. त्याने तो खाल्ला. विषयुक्त दुसरा लाडू तिने दिला. तो खाऊन त्याने आणखी लाडू मागितला. तेव्हा काशीराजा व पत्नी तिची प्रार्थना करू लागली, माते उठ, बालकासह भोजन कर. ती उठत आहे. तोच बालकाने पर्वतासारख्या जाड शराने तिला रोखले. ती विवल झाली. बाळा सोड, मी तुझी आई आहे. स्नेहपाशामुळे खूप दिवसांनी तुला भेटायला आले. पर्वताप्रमाणे माझे चूर्ण करायला तयार झालास. दोन्ही हाताने ती त्यास लोटू लागली. तोच बालकास झोप आली. हातपाय पसरून तो तिच्या अंगावर पडून घोरू लागला. त्याच्या भारामुळे पीडित व विवल झालेल्या त्या मातेचा राजाने निषेध केला. आई, याची झोपमोड करू नकोस. कित्येकाने दयेने बालकास उचलून नेण्याचे मनात आणले, पण त्यास उठवण्यास किंवा हलवण्यास समर्थ झाले नाहीत. कमलेतर बालकाची काहींनी प्रार्थना केली, बालका कृपा कर, तुझी माता मरत आहे. तिने हातपाय मस्तक हलवले. बालका, तू काय करत आहेस? पित्याला काय सांगशील? असे लोक बोलत आहेत. तोच राक्षसी मरण पावली. 10 योजने लांब देहाने तिने भूतल व्यापले. भयंकर राक्षसीस पाहून कित्येक पळून गेले. काही विचित्र वृत्तीचे लोकला पाहावयास आले. सर्व लोक राजा आश्चर्यचकित झाला. बालघातकी कपटरूपी राक्षसी ऋषीपत्नीच्या स्वरूपाने कशी आली? ही राक्षसी आहे हे सर्व आम्ही जाणले नाही. याचे अद्भुत ज्ञान व सामर्थ्य आम्ही पाहिले. असे बोलत लोक तिच्याजवळ गेले. फुलासारखा भार असलेल्या बालकास उचलून त्यांनी एकीकडे नेले. या दुष्ट व राक्षसीस येथून न्या असे ते म्हणाले. दुसऱ्याचे पूजन वाईट इच्छितो त्याचाच नाश होतो. काशीराज लोकांनी पूजा व स्तुती केली. ऋषी व लोकपालही भक्ती हे विनायकाची पूजा केली. देवा तू देव, मनुष्य, सर्प, राक्षस, यक्ष, गंधर्व, ब्राह्मण, हत्ती, घोडे, पक्षी, 3 काळ, बुद्धी, इंद्रिय, हर्ष, शोक, दुःखरूप, ज्ञान, मोह, अर्थ, कार्य, लाभ, हानी, स्वर्ग, पाताल, पृथ्वी, सागर, नक्षत्रे, ग्रह, पिशाच्चे, वेली, वृक्ष, सरोवरे, स्त्री, बालक, पुरुष यांचा स्वामी आहेस. उत्पत्ती स्थिती संहार करणाऱ्या तुला नमस्कार असो. जीवरूपी पशींचा पती व तत्वज्ञान देणाऱ्या तुला नमस्कार असो. ब्रह्मस्वरूप अनंत स्वरूपी मोक्षाचे कारण विघ्नहरण करणाऱ्या तुला नमस्कार असो. अभक्तांचा नाश व भक्तांचे प्रिय करणाऱ्या तुला वारंवार नमस्कार असो. अधिदैव अधिभूतांच्या आत्म्या तापत्रयकरण करणाऱ्या, सर्व उत्पातांच्या नाश व लीलेने साकार होणाऱ्या, सर्वांचा अंतर्यामी व सर्वांचा आश्रय अशा तुला नमस्कार असो. हे आदितीच्या जठरातून उत्पन्न झालेल्या विनायका, परब्रह्म कश्यपनंदना, अपरिमेय युक्त असलेल्या पराक्रमी मायावे व इतर मायावेस मोह पाडणाऱ्या, अपरिमेय मायेचे अपहरण करणाऱ्या, मायेच्या महान आश्रयास नमस्कार असो. अशी स्तुती करून राक्षसीचे लहान लहान तुकडे करून ते नगराबाहेर टाकून सर्व लोक आनंदाने आपापल्या घरी गेले. त्रिकाळांच्या उत्पातांचा नाश करणारे हे स्तोत्र जो म्हणतो त्याला महाउत्पात, विघ्ने व भूतांचे भय होत नाही. त्रिकाळ स्तोत्र जो म्हणतो त्याला कामनांची प्राप्ती होते. हे निष्पाप व्यासा, विनायकाचे त्याचे सदा रक्षण करतो. ब्रह्मदेव म्हणाले. दुसरे दिवशी राजा प्रातस्नानात गुंतला. तेव्हा नागरिक विचार करू लागले, हा देवही नव्हे, मनुष्यही नव्हे, देव नव्हे म्हणावे तर याने इंद्र, विष्णू यासे देवास ही अजय बलवान धिप्पाड शराचे 5 राक्षस कसे मारले? यास्तव हा देवच होय, पण बालकात लहान भावून खेळत असतो. असा तर्क करून राजाने दर्शनास नेले. राजा भद्रासनावर बसला. तो सर्वांस म्हणाला, तुमचे जे कार्य असेल ते सांगा, ते सिद्धीस जाईल. नागरिकांना तुम्ही सकाळीच का आलात? ते म्हणाले, जे आपल्या मनातील हेतुवाचक वचन असते ते रहस्य नसते. तू या मुनिपुत्रास विनायकास आणलेस, पण त्याची थोडीसुद्धा सेवा आमच्याकडे कधीच झाली नाही. आपल्या घरी राहिलेल्या देवाची तू अनेक वेळा पूजा केलीस. जे जे तुझ्या घरी येते ते तू आमच्या घरी पाठवतोस. हे राजा, या विनायकास तू आमच्या घरी पाठवले नाहीस. राजा म्हणाला, जनभाऊ खरं सांगलेस. येथे आम्ही कित्येक पदार्थाचा विभाग करून उपभोग होतो, पण कधी कधी अमृत असते ते विष असते ते अमृत होते. या देवरूपी व मनुष्यरूपी बालाच्या ठाई भक्ती असेल त्यांनी यास घरी घेऊन पूजन करावे व भोजन घालावे. हे जन्म सत्व रजतम 3 गुणामुळे प्राणी 3 प्रकारचे झालेले असतात. दुष्ट असतात ते याची परीक्षा घेतात. पुण्यवान भक्ती करतात. कोणी निंदा, कोणी स्तुती करतात. जसा स्वभाव असतो तसा पुरुष वागतो. चंदन किती घासले तरी ते आपला सुगंधीपणा सोडित नाही. कस्तुरी मातीमध्ये मिळवली तरी ती आपला धर्म सोडित नाही. किती उपाय केले तरी कांदा आपला गुण सोडित नाही. तुम्ही जर या मुनिपुत्राची ठाई भक्ती असेल तर याला घेऊन जा, पूजा करा, प्रिय भोजन द्या. मग या माझ्या माता व पिता रूप बालकास परीक्षा करता नेऊ नका. जनहो, याला न्या, याची पूजा करा. असे मी तुम्ही कसं सांगू? याची शक्ती पाहून माझी भक्ती अधिक वाढत आहे. हा जर नसता तरी नगरी तुम्ही व मी खोटे राहिले असतात. राजाचे वचन ऐकून नागरिक म्हणाले, हे कल्याणा, तू म्हणतेस ते खरे आहे, खोटे नाही. पण हे जनदीपा,
आमची कार्यसिद्धी तू कर. या बालकास घरी नेऊ. याच्या योग्यतेप्रमाणे याची पूजा करू. नंतर सभेत बसलेल्या बालकांना म्हणाला, त्याच्या मनातील हेतू जाणून सर्वसाक्षी जगद्गुरू विनायक म्हणाला, तुम्ही माझी प्रार्थना का करता? तुम्ही मोठे आहात, मी मुनिपुत्र बालक आहे. खर्च करणाऱ्या तुम्हाला माझे पूजनापासून कोणते फळ मिळेल कळत नाही. विवाह, मौज, यश, महोत्सव, हरण, हव्य, कव्यद असेल तेव्हा मी तुमचे घरी येईल. तुम्ही असंख्यात, मी एकटा तुमच्या घरी कसा येऊ? तुम्ही ज्ञानी निष्फल गायीचे दहन कशा करता करीतात? वांछित हर्षित कल्पवृक्ष सोडून इतर वृक्षांची प्रार्थना किंवा शूद्र पदार्थांची याचना कशी करील? तुम्ही तसेच करीता. ब्रह्मदेव म्हणाले. विनायकाचे वचन ऐकून मुख्य म्हणाले, हा विवाह संपला की तू एकही क्षणभर येथे राहणार नाहीस. राजाच्या कृपेमुळे तुला पाहिले. आमची भक्ती सफल कर. जो जगाची उत्पत्ती स्थिती अंत करतो, त्या सर्व कामनांची प्राप्ती होते. तो सर्वांचा अंतर्यामी, चित्तवृत्तीचा साक्षी, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ आहे. जो चिदानंद रूप आहे, त्याला आमच्या पूजेचा उपयोग नाही, पण देव भक्तिप्रिय आहे. शास्त्र वचन व्यर्थ करू नकोस. हे विनायक ऐकून विनायक म्हणाले, अशी जर तुमची भक्ती असेल तर राजाची आज्ञेने मी येईल. ते ऐकून सर्व आपापल्या घरी गेले. कित्येकांनी मंडप उभारले, काहींनी आरशाच्या शोभेने अद्भुत दिसणारी वस्त्रगृह तयार केली, तोरणे उभारली, अमूल्य पात्रे, सुगंधी चंदने, कस्तुरी, विचित्र फले, वस्त्रे, आभरणे, पंचामृतांनी युक्त पक्वाने, मोत्यांच्या माळांनी शोभित झालेल्या मूर्ती स्थापिल्या. याप्रमाणे उत्सुक लोकांनी घरोघर सामुग्री तयार केली. नगराच्या एका भागात वेदशास्त्रे जाणणारे ब्राह्मण, शुक्ल नावाच्या शुक्लवृत्ती, शांत दमाशील, क्षमाशील, शौत्यदार, कर्माचा सागर, ब्रह्मनिष्ठ, अतिथीप्रिय होता. त्याची पत्नी विद्रुमा ही भाग्यवती, निष्ठुय, ज्ञानी, सुंदर पण दरिद्री पतिव्रता होती. तिला पती प्राणापेक्षाही प्रिय होता. तिच्या घरावरील नक्षत्रयुक्त आकाश स्पष्ट दिसत असे. तिच्या घरात सोने, रुपे, तांबे, पितळेचे भांडे नव्हते. ती गारी वल्कले नेसलेली जणू तेजाची ज्वालाच होती. तिच्या अंगतेजाने स्थूल पदार्थ दिसत नसत. वृत्तीमध्ये संतुष्ट असलेली ती धराची शोभा वाढीत दिसे. तिचा संतोष, विनय व सेवेमुळे तिचा पती संतुष्ट राही. तो ज्ञाननिष्ठ भोजन न करता स्वस्थ राहत असे. एकदा तो भिक्षेकरता गावात गेला, पण विनायकाकरता महोत्सव करणाऱ्या लोकांनी घरोघर त्याचे निवारण केले. जे काही थोडे मिळाले त्यात संतुष्ट होऊन तो घरी आला व पत्नीस म्हणाला, नगरात घरोघरी लोकांनी माझे निवारण केले. भूभार हरण करण्यासाठी विनायक कश्यपाचे घरी अवतीर्ण झाला. तो पूजेकरता घरोघरी येईल. कदाचित तो आपल्या घरी येईल. तिचे तूही पूजेकरता यत्न कर. ती म्हणाली, मोठी पूजा मांडून सोडून तो आपल्या घरी कसे येईल? तो आम्हा गरिबाकडे कसा येईल? हे मुने, गंधफूल, शिळे अन्न, पिकलेले फळ व कंद हे पदार्थ त्यास आपले घरी मिळणार. चांगले थोडे जरी केले तरी ते वाईटच होईल. हे प्रभू, आपले घरी येण्याने त्याचे कोणते प्रयोजन सिद्ध होईल? ऐकून मुनी प्रेयस म्हणाला, तो दीन अनाथांचा प्रभू मजभक्तास जाणतो. देवास भक्तिप्रिय आहे. तो लोभास वश नसतो. ईश्वर पाणी, पान व फुलाने संतुष्ट होतो. दंभाने अर्पण केलेले सोन्याचे ढिगाने तो संतुष्ट होत नाही. ते ऐकून चिद्रुमा पुन्हा म्हणाली, असे असेल तर घरात सिद्ध असेल ते निवेदन करावे. नंतर 18 धान्याचे पीठ करून त्याची तिने चपाती केली. जुन्या तांदळाचा पाणी जास्त घालून पेजेसारखा भात केला. 1 मूठ पीठ पानाच्या धुरात शिजवून ती रोज खात असे. धुराचा समुदाय विकून जे द्रव्य आले त्याचे वस्त्र आणले. गंध, अक्षत, फूल, धूप, दीप, महाआरती, वनफळे, वल्कले ही सामुग्री तयार ठेवली. मुखशुद्धी करता सुकलेल्या आवळ्याचा तुकडा केला. सडा घातलेल्या अंगणात मुनीने दर्भ पसरले. पानांचा ध्वज उभारला. ध्यानस्थ झाला. आधी नैवेद्य व वैश्वदेव केला. ब्रह्मदेव म्हणाले, तो बालक कौतुकाने बालकात खेळू लागला. राजाने भद्रासनावर बसून सर्व जणांसह वेश्याचे नृत्य पाहत होता. तोच त्याच्या श्रम्य ग्रास देह लोकांना सनक सनंदन आले. सूर्य अग्निप्रमाणे त्याच्या तेजाने ते ग्रह प्रकाशित झाले. त्यांना पाहून राजा आसनावरून उठला. त्याच्या पायावर डोके ठेवले. उभयतास प्रणाम केला. हात जोडून त्यांना म्हणाला, आज माझे कुल, राज्य, ज्ञान, देहश्री, पुत्रादी धन्य झाले. असे बोलून त्यास हाताने धरून आसनावर बसविले. भक्तीने षोडशोपचारे पूजा केली. पाय चेपणे इत्यादी सेवेने त्यास श्रमरहित केले. पुन्हा पुन्हा नमस्कार करून राजा म्हणाला, ज्यांनी दंडाचाही त्याग केला अशा निष्ठुर मुनींना इच्छा नसते तरी आज्ञा असेल अशी आशा आहे. त्यामुळे तप, राज्य, कुलशीलादिताचे सार्थक करण्यास मी तयार आहे. ते म्हणाले, सर्व कामना तृप्त झाल्या आहेत. असा परम ब्रह्मस्वरूपी लिलावधारी कश्यपनंदन तुझ्या घरी अनेक कौतुके करीत आहे. त्याचा अद्भुत पराक्रम ऐकून त्यास पाहण्यास आलो आहे. नाहीतर इंद्राचे गुह्य ग्रह सोडण्याचे आम्हास काय कारण आहे? त्याच्या घरी कल्पवृक्ष आहे. तो दुसऱ्यास काय मागणार? हे राजा, ज्याचे पायावर मस्तक ठेवून आम्ही स्वस्थळी जाऊन स्वर्गाहून आलेल्या त्याचे म्हणणे ऐकून विनायक हातात पंचमखाद्य भक्ष्य मोदक असलेल्या तेथे आला. हसणाऱ्या राजास त्यास दाखवून म्हणाला, ज्याच्या दर्शनाविषयी तुम्ही उत्सुक आहात तो देव आला. आता तुम्हाला जे करायचे ते करा. त्याला पाहून मुनी परस्पर बोलू लागले. आपापल्या आचारांचा समूल त्याग करून कश्यपाचा पुत्र होऊन त्याने त्यास दोष लावला. या स्पर्शास्पर्श, भक्ष्य अभक्ष्य असा नियम नाही. याचे दर्शन स्पर्शाने दोष लागेल. नियम सोडून याने हा क्षत्रियाच्या घरी कसा राहिला? आम्हा स्वधर्मनिष्ठास याच्या दर्शनाने कोणता लाभ होणार आहे? राजाच्या जवळ बसून देवाने त्याचे बोलणे ऐकले. वाक्य कसे उच्चारावे जाणणारा तो देव बृहस्पतीप्रमाणे त्यास म्हणाला, मुनी व व्यर्थ श्रम करणाऱ्या तुमचे ज्ञान कोठे गेले?
स्वर्ग सोडून सामान्याप्रमाणे येथे कसे आलात? हे कोण? राजास म्हणाले, माया मग देवांच्या मायेने आम्ही अतिमोहित झालो आहोत. आम्हास अनुमोदन दे, म्हणजे आम्ही आपल्या आश्रमात जाऊ. तेव्हा दृढ भक्तीने प्रेरित झालेला राजा म्हणाला, बाबा ऐका. भक्तीने पुन्हा प्रार्थना केली की स्नान व भोजन करून जा. ही प्रार्थना ऐकून मुनी म्हणाले, आम्ही राजाचे अन्न खात नाही, आम्ही जातो. त्याची आज्ञा घेऊन दोघे मणिकर्णिकेस गेले. तो बालक आनंदाने खेळत बालकासह स्नान करून शुक्लाची भक्ती जाणून त्याच्या घरी गेला. गाय जशी वासराकडे, माता रडणाऱ्या शिशूकडे धावत जाते, तसे सभेत नेल्यामुळे शरण आलेल्या द्रौपदीकडे श्रीकृष्ण पळत गेला. तसा तो त्या ब्राह्मणाकडे गेला. देवास पाहून ते दाम्पत्य त्यांचे चरणी नम्र झाले. ती दोघेही त्यावेळी आनंदाश्रू ढाळीत होते. कंठ भरून आला, वाणी सद्गतीत झाली. आनंदाने देवास पाहून ते दाम्पत्य त्यांच्या चरणी लागले. ती दोघेही त्यावेळी आनंदाश्रू ढाळीत होती. कंठ भरून आला, वाणी सद्गतीत झाली. आनंदाने देवास आलिंगन दिले. हर्षाने ते नाचू लागले. काय करावे त्यांना समजेना. ते ध्यातीत योगाप्रमाणे झाले. अवय रोमांचित भरून गेले. नेत्रातून अश्रुधारा सोडल्या. 2 घटकाने ते देहभानावर आले. जगदीश्वरास नमस्कार केला. मुनी देवास म्हणाला, हे दीननाथा, हे पापहरण करणे शुभ नाम कैत्रलोक्यात प्रसिद्ध आहे. ते सार्थ व या पायांचे दर्शन देऊन तू आजच माझ्या जन्माचे सार्थक केलेस. मोठे वाडे सोडून तू अगोदर या झोपडीत आलास. आज माझा वंश, जन्म, ज्ञान, तप, वय धन्य झाले. देवास कुशामशनावर बसून मुनीने पूजा केली. दोन्ही चरण धुवून ते पाणी आपल्या मस्तकावर घेतले. गंध, अक्षदा, फुले, धूप, दीप, दुर्वा, शमी, तेल, केतक अर्पण केलं. थोडे खाद्य व वनातील फुले पुढे ठेवले. मंत्र पुष्प समर्पण केले. कदन्न कसे द्यावे म्हणून लज्जित झाला. त्याचा अभिप्राय जाणून विनायक म्हणाला, माते, तुझ्या घरी काय अन्न आहे ते मला दे. भक्तीने दिलेले कदान्नही मला अमृतापेक्षा प्रिय आहे. गोड वाटते. दंभ व अंधश्रद्धेने दिलेले अन्न विषासारखे वाटते. जाळ तांदूळाचा कोरडा भात, अथरा धान्यादी भाकरी, तेल त्या मुनी पत्नीने लज्जायुक्त होऊन पुढे ठेवले. ते पाहून मुले हसू लागली, पण त्याने ते पक्वान्नासारखे आदराने भक्षण केले. प्रत्येक घासाबरोबर पाणी पिऊन घास गळीत असे. नंतर मुलीने सर्व भाताच्या पात्रात ओतला. तेव्हा ती पेज चौकडे धावू लागली. ती बालकास आवरता आली नाही. तेव्हा तो 10 हाताचा झाला. भात खाल्ला. टाळ्या वाजून हसणाऱ्याने ते आश्चर्य पाहिले. ज्यात गुडघाभर पाणी आहे असा भात अपूर्व शिजवला आहे असे म्हणून स्त्रीच खीरच अशी रुचीने बालकांनी ती खाल्ली. त्याच्याबरोबर त्यांनी तो भात खाल्ला. ते देवाच्या बरोबरीचे झाले. दात काढून हसणारे पश्चाताप करू लागले. विनायक कोठे आहे असा कोलाहल नगरात झाला. तेव्हा कोणी म्हणाले, तो शुक्लाच्या घरी हलके अन्न खात आहे. ते पाण्यात वाहत असतात. ते आवरण्याकरता तो दशभूत झाला आहे. इकडे भोजन झाले. हात धुतले तेव्हा मुनीने त्यास सुकलेली आवळ काठी दिली. तिच्या योगाने तो जगदात्मा विनायकाने मुखशुद्धी केली. प्रसन्न होऊन तो शुक्लास म्हणाला, हे निष्पापा, तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. हे महाभागा, तुझ्या मनात असेल ते मागून घे. शुक्ल म्हणाला, सर्व नागरिकास सोडून माझे वृक्ष अन्न खाण्यास आलास व तुझे दर्शन झाले, हाच वर मला पुरे. पण प्रभूच्या वाक्यास मान देऊन मी मागतो, मी तुझी ठाई माझी भक्ती स्थिर कर, ज्यामुळे मी पुन्हा या जन्म मरण परंपरेत पडणार नाही असा मोक्ष दे. हे विनायका, माझे चित्त सांसारिक सुखात आसक्त होत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, असे असो. असे म्हणून तो प्रभू पुन्हा पूर्वीप्रमाणे द्विभुज झाला. इंद्राच्या महालाहून श्रेष्ठ असे रत्न व सुवर्णाचे घर, उत्तम स्वरूप, ज्ञान, संपत्ती दिली. दोघांनी अनुज्ञा दिली व तो बालकांनी वेढलेला दुसरीकडे गेला. शुक्ल वरदानाविषयीचा 23वा अध्याय संपला. ओम गणपते नमः. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः.